It's a great time to be in the presence of God. देवाच्या सहवासामध्ये राहायची चांगली वेळ आहे. Amen. आमेन. Because His coming is drawing nigh. कारण की प्रभूचं दुसरं आगमन हाताशी आहे. And we have to focus our eyes and our mind towards heaven. आणि आपल्याला आपले डोळे व मन स्वर्गाकडे लावावं लागेल. Amen. लावलं तर चालेल किंवा लावा असं नाही, लावावं लागेल. We'll have to do it. Praise God. आमेन. Known in the heaven, स्वर्गात जाणलेला live for what God remembers. आणि देव जे स्मरणात ठेवतो त्यासाठी जगणे. Amen. आमेन. Known in the heaven, स्वर्गामध्ये जाणलेला. आय होप आय एम राईट. live for what God remembers. आणि देवाच्या स्मरणात जे राहतं त्यासाठी जगणे. We'll open our Bibles to Colossians 3 verses 1 and 2. कलसी 3 1 आणि 2 हे वचन आपण यावेळेला काढूया. If then you are raised with Christ, seek those things which are above, where Christ is, sitting at the right hand of God. Set your mind on things above, not on things on the earth. कलसीकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि त्यातलं पहिलं व दुसरं वचन. सो सॉरी आय गॉट लॉस्ट. 3 1 आणि 2. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठवले गेला तर ख्रिस्त हा देवाच्या उजवीकडे बसला आहे. तेथल्या वरल्या गोष्टी मिळवायला झटा. वरल्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरल्या गोष्टींकडे लावू नका. Praise God. देवाला धन्यवाद. You know, we live in the age of visibility. तुम्हाला ठाऊक आहे आपण अशा काळात जगतोय की ज्या काळात सगळं दिसतं. We live on those things which we can see. जे सगळं दृश्य आहे, ज्या गोष्टी दिसतात त्यावर आपण जगतोय. And we avoid seeing those things which we cannot see. आणि ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या गोष्टी अलीकडे आपण टाळतो, अवॉइड करतो. The likes, the followers, कारण की जमानाच तसा आहे. किती लाईक्स आले, किती फॉलोअर्स आहेत, the screens, स्क्रीन टाइम, the platforms. जे मंच दिले जातात, सोशल मीडियावरती जे काही सगळी वेगवेगळी माध्यमं आहेत. People want to put small clips of their own. लोकांना स्वतः शूटिंग करून स्वतःच्या सुद्धा छोट्या क्लिप टाकायला अलीकडे फार आवडतात. Everyone wants to be seen. आणि सगळ्यांचीच इच्छा आज अशी आहे की मलाही लोकांनी पाहिलं पाहिजे, मीही लोकांना दिसली पाहिजे. But church, listen to this morning. परंतु आज तुम्ही लोकांनी ऐका चर्च, Heaven doesn't award or reward visibility. स्वर्ग या दृश्यपणाला प्रतिफळ देत नाही. Amen. आमेन. Heaven does not reward visibility. स्वर्ग या दृश्यपणाला, या दिसण्याला प्रतिफळ देत नाही. Heaven rewards only faithfulness. तर स्वर्ग फक्त विश्वासूपणाला प्रतिफळ देतं. So आमेन. we need to change our perception now. तर आता आपली वृत्ती आपण बदलायला हवी. We need to change what the world had been feeding us all these years. आणि जग आपल्याला इतकी सारी वर्ष जे काही खाऊ घालत होतं तेही आपण बदलायला हवं. Because the world shouts, कारण की जग ओरडतं get noticed. आणि म्हणतं की तू पण आहे ना, आ जा ना सोशल मीडिया पे, तू भी डाल ना कुछ, व्हिडिओ बना ना तेरे. Say, but God says, पण देव म्हणतो get known. तू वर जाणला जा, Get known. वरती तुझी ओळख असू दे. Amen. आमेन. Because it is better to have your name in the heavenly book कारण स्वर्गीय पुस्तकात तुझं नाव असणं बरं than even on earth's billboards. या पृथ्वीवरच्या मोठ्या मोठ्या फलकांपेक्षाही तिथे तुझं नाव असणं बरं. Amen. आमेन. But the world wants their names on the billboards. पण आज जगाला कसं झालंय, जगाला मात्र आपली नावं आणि आपले फोटो चौकात मोठे मोठे बोर्ड असतात ना त्याच्यावर पाहिजे. Amen. आमेन. की लगा दे, मेरा भी लगा. It's better to, whisper your name before God's throne पण मी म्हणतो देवाच्या सिंहासनासमोर तुमचं नाव कुजबुजलेलं बरं आहे than to, scream for the crowds. बाकी लोकांच्या गर्दीसाठी आरडाओरडा करण्याऐवजी देवासमोर आपलं नाव गेलेलं बरं. Because finally we are going to reach there. कारण सरते शेवटी तिथंच जायचं आहे ना. That is our destination. सरते शेवटी आपण तिथेच पोहोचणार आहोत ना. And we want to see what heaven wants. आणि आपल्याला हेच बघायचंय की स्वर्गाला काय हवंय. दुनिया ने देखा लेकिन मुझे प्रभू ने नहीं देखा तो मिला क्या. We want to know what God wants. आपल्याला असं हवंय, काय हवंय जे देवाला हवंय. So tonight I want to, this morning I want to challenge you. आज सकाळी मला तुम्हा लोकांना हे आव्हान द्यायचंय. Let us all come out of
popularity. चला सगळ्यांनी या प्रसिद्धीच्या झोतातनं बाहेर पडा बरं, And let us all step into the purpose of God. आणि सगळ्यांनी देवाच्या संकल्पांमध्ये पावलं टाका. मेरी सब्सक्रिप्शन कितनी है, मेरे फॉलोअर्स कितने हैं, मुझे लाइक्स कितने आए, वो सारा बाजू में छोड़ दे. If purpose brings popularity, okay. संकल्प तू संकल्पात आलास आणि त्या संकल्पात तुला प्रसिद्धी मिळाली, ठीक आहे. But popularity will never bring purpose. पण ती प्रसिद्धी मात्र संकल्प घेऊन येत नाही. So let us stick on to purpose. तर पहिलं संकल्प धरा आणि त्यात चाला, Let us get out of all the clappings आणि सगळ्या टाळ्या वाजवण्यापासून लांब राहा. and let us get into the approval of God. आणि देव मान्यता देतोय का, देवाने शिक्का मारलाय का ते Amen. बघा. आमेन. Because approval will last forever. कारण देवाने मारलेला शिक्का कायम टिकेल. Clappings are short-lived. बाकी लोकांच्या टाळ्या काय, आज तुम्हाला आवडलं तुम्ही टाळी वाजवाल, नाही आवडलं उद्या तर नाही पण वाजवणार. So now turn to your neighbor and say, आता शेजाऱ्याकडे तोंड फिरवा आणि म्हणा, I want to be known in heaven. मला स्वर्गात ओळखलं गेलं पाहिजे आहे. Say to your neighbor, I want to be known in heaven. बघा शेजारी कोण आहे, बघा ना शेजाऱ्याकडे आणि म्हणा, मला स्वर्गात ओळख झाली पाहिजे, I want to be known in heaven. मला स्वर्गामध्ये माझं नाव जाणलेलं पाहिजे. Not just noticed on the earth. आणि केवळ पृथ्वीवरती माझं नाव ह्यांना माहितीये ना, मी कोण आहे माहितीये ना, मैं कोणू मालूम आहे ना, डोंबल्याचं मालूम आहे ना, तिथे पाहिजे मालूम. Even if the world does not know you, आणि जगाने जरी तुला नाही ना ओळखलं की हे even if the पास्टर, world does not acknowledge you, आणि जगाने जरी तुझी जाण नाही ठेवली की हे पास्टर, बिशप, रेव्हरंड, डॉक्टर आहे, see that you are known in heaven. स्वर्गात ओळख ठेव बाबा. Praise God. देवाला धन्यवाद, Because that is more important and lasting. कारण ते जास्त महत्वाचं आणि टिकणार आहे. आणि- बाकी तो क्या ही आहे. The earth's noise may be very loud, आणि पृथ्वीवरचा आवाज गोंगाट नेहमी जोरातच असेल, but it fades away. पण तो निघून जातो. Amen. आमेन. One viral moment and that's gone. एक व्हायरल क्षण असतो आणि मग तो निघून जातो. अलीकडे असंच आहे, म्हणजे एखाद दिवस काहीतरी व्हायरल होतं, Yes. उद्या उठून त्या माणसाला कोणी ओळखतही नाही आणि त्याच्याकडे ढुंकून कोणी बघतही नाही, क्योंकि वो एक दिन का मालिक था. One trending post and that's all. एक ट्रेंडिंग पोस्ट आली तो बस, वो एक दिन की रहती बेटा, फिर पहचानता भी नहीं कोई. And sadly, even today's singers, they come out with one CD and that's all. आणि दुःखाची बाब की अलीकडे गायक लोग जे आहेत ते सुद्धा एखादी सीडी, अभी तो सीडी भी नहीं रे Whatever. यूट्यूब पर ही आ जाते सीधा One सीधा. song and they are gone forever. आणि एखादं गाणं आणि मग परत दिसत नाहीत. आम्ही त्या काळी असं विनोद करून म्हणायचो, मी म्हणायचे की ये एक सीडी के मालिक है, उसके बाद ये लोग दिखते नहीं. Say, heaven should know us. असं नाही बेटा, जे काय आपण करतो एक तो दिल से करो आणि वरती आपलं नाव माहित पाहिजे असं करो. Because heaven's record is eternal. कारण स्वर्गाचा जो लेखाजोखा आहे, रेकॉर्ड आहे, तो अनंत काळचा आहे. And the Lamb book of life holds your names forever. आणि जीवनी पुस्तकामध्ये तुमचं नाव कायमचं आहे, It cannot be erased. ते नाही पुसलं जाऊ शकत. Here your names can be erased, आणि इथे तुमची नावं पुसली जाऊ शकतात, but not there. तिथे नाही, वर नाही. So try your earnest to see that your names are there. तर प्रामाणिकतेनं वर तुझं नाव आहे ना हे बघ. And even David's enemies, आणि दाविदाचे जे कोणी शत्रू होते, they also sensed what heaven pressed in his spirit. आणि त्यांनाही जाणवायचं की स्वर्गाने काय त्याच्या आत्म्यामध्ये टाकलेलं आहे. Because they said कारण ते म्हणाले in 1 Samuel 29 verse 9, 1 शमूएल 29:9 मध्ये, I know you are good in my sight as an angel of God. मला माहिती आहे माझ्या नजरेमध्ये तू देवाच्या दूतासारखा चांगला आहेस. Who said it? कोण म्हणालं? Not his enemies, not his friends. त्याचे मित्र नाही म्हणाले, His enemies said. शत्रू म्हणाले. 1 शमूएल 29:9 मध्ये. When enemies start knowing you, अशा रीतीनं जेव्हा तुझे शत्रू तुला ओळखायला लागतात की माझ्या दृष्टीने देवाच्या दूतासारखा तू चांगला आहेस हे मी जाणतोय, असं जेव्हा तुझा वैरी, तुझा दुश्मन बोलायला लागतो, then you are known in heaven. म्हणायचं स्वर्गात आपली ओळख आहे. Just because friends know you doesn't mean your names are in heaven. आणि केवळ तुझे मित्र मैत्रिणी तुला जाणतात म्हणून तुझं नाव स्वर्गात लिहिलं गेलंय, असा हा जो गैरसमज झालाय ना तो पहिला लांब कर. Why did they know him का? as an angel of God? का बरं दाविदाच्या शत्रूंनी त्याला देवाच्या दूतासारखं जाणलं? Because he carried heaven's presence. कारण तो स्वर्गाचा सहवास घेऊन फिरायचा. Say, जे आम्ही म्हणतो ना येशू घेऊन फिरा, येशू घेऊन फिरा, ते जुन्या करारातलं हे, तो स्वर्गाचा सहवास घेऊन फिरायचा.
Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? He was carrying heaven's presence. तो स्वर्गाचा समाज घेऊन फिरायचा. He was outlawed, but yet he was anointed. अभिषिक्त होता. जरी त्याच्या मागे असे शत्रू लागले तरीही अभिषिक्त होता. He was a wilderness warrior. रानातला योद्धा होता. जीव वाचवत होता. The man who had killed Goliath. असा मनुष्य ज्याने गोलातला ठार मारलेलं. Yet he had to run from Saul. तरी त्याला शौलापासून पळावं लागलं. ज्यांनी गोलातला ठार मारलेलं होतं तो शौलापासून जीव वाचवतोय. And see him. He finds himself in a very awkward situation here. आणि त्याला इथे आढळतं की माझी परिस्थिती जरा ऑकवर्डच आहे. He is hiding among the Philistines. तो पलिष्ठांमध्ये लपतोय. Yes, he is hiding there पलिष्ठांमध्ये लपतोय. among the enemies of Israel. म्हणजे इस्रायलच्या शत्रूंमध्ये जाऊन तो लपतोय. Why? का? Just to survive. की माझा निभाव लागावा, मी टिकावं, मी जगावं. Because he has to escape from Saul. काय शौलापासून त्याला जीव वाचवायचा आहे ना. He's been so loyal आणि इतका तो इमानदार होता ऍक्च्युली. and so low-keyed आणि इतका प्रामाणिक होता, इतका that the Philistine king, की पलिष्ठी राजा Achish, he says something very profound of him. आखिश राजाने, पलिष्ठी राजाने दाविदाविषयी काहीतरी फार चांगलं महत्वपूर्ण माहिती देणारं सांगितलं. I know that you are good in my sight मला माहिती आहे माझ्या नजरेमध्ये तू चांगला आहेस. as an angel of God. माझ्या दृष्टीने तू देवाच्या दूतासारखा चांगला आहेस. You need to have the touch of God on your life. बघ बेटा, देवाचा स्पर्श आज नाही उद्या तुझ्या आयुष्यावर असायलाच हवा. That even your enemies acknowledge you. की तुझ्या शत्रूंनी पण तुला बघावं आणि जाणावं की कुछ भी कहो इस बंदे के साथ प्रभू है. I hate you, मी तुझा तिरस्कार but I करतो. fear you. मला तू आवडत नाही, मी तुझा तिरस्कार करतो, पण मला तुझी भीती पण वाटते Because कारण देव you- तुझ्या सोबत आहे. God is with you. कारण देव तुझ्या सोबत आहे. मुझे तो अच्छा नहीं लगता. I hate you, but I fear you. कारण देव तुझ्या सोबत आहे. So when you set your mind on things above, तर तुमचं मन जेव्हा तुम्ही असं वरच्या गोष्टींवर लावाल ना, the heavenly touch is there on you all the time. मग स्वर्गीय स्पर्श सारखा तुमच्यावर असतो. Praise God. आमेन. And see what happened there. आणि बघा ना काय झालं तिथे. The enemy just looked at David and said, शत्रूंनी दाविदाकडे पाहिलं आणि शत्रू म्हणाला, I don't fully understand मला संपूर्णपणे तर कळत नाही who you are, की तू कोण आहेस, what you are, तू काय आहेस, but I feel something holy about you. पण तुम्हाला पाहिलं की मला ना असं पवित्र वाटतं. You don't move like other men. आणि तू पाहिलं की मला पवित्र वाटतं. तू दुसऱ्या माणसांसारखा You वागत don't नाही. talk like other men. तू दुसऱ्या माणसांसारखं बोलत नाही, You चालत don't walk नाही. like other men. तू दुसऱ्या माणसांसारखं चालत नाही. तुझं उठणं बसणं दुसऱ्या माणसांसारखं नाही. You don't speak like other soldiers. आणि इतर सैनिकांसारखं तू बोलत नाही. तुझी There- भाषा तशी नाही. There is something angelic about you. तर तुझ्यामध्ये देवदूतासारखं काहीतरी आहे बाबा. असं शत्रू बघतो आणि म्हणतो. If a believer would have been there, he would have said, एखादा बिलीवर तिथे असता तर म्हणाला असता, there is oil on your life तुझ्या आयुष्यावर तेल आलंय that I cannot deny. जे मी नाही नाकारू शकत. तुझ्या आयुष्यावर तेल आलंय म्हणजे काय? तुझ्या आयुष्यावर अभिषेक आलाय आणि मी तो नाही नाकारू शकत. There is favor on your life that I cannot explain. तुझ्या आयुष्यावर अनुग्रह आलाय जो मी नाही तुला स्पष्ट करून सांगू शकत की तुझ्या आयुष्यावर तो अनुग्रह आलेला आहे. There is fire upon you that I cannot put off. आणि तुझ्यावरती आग आलेली आहे जी मी नाही विझू शकत, जी कोणीच विझवू नाही शकत. Praise God. Amen. That is the kind of touch we should all have in our life. अशा पद्धतीचा स्पर्श आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यावर असायला पाहिजे. Heaven should know us. स्वर्गाने आपल्याला जाणलं पाहिजे. स्वर्गाने आपल्याला ओळखलं पाहिजे. Don't run after the earth to know you. बाकी पृथ्वीच्या मागे लागू नका की पृथ्वीनं मला ओळखावं, अख्ख्या जगातल्या सर्व लोकांनी मला ओळखावं. David stands in his armor, दावीद त्याच्या शस्त्र सामग्रीत उभा राहतो, but not that iron armor. पण ती लोखंडी शस्त्र सामग्री नाही. It is God's presence देवाचा सहवास त्याची शस्त्र सामग्री that आहे. is wrapped around him. देवाचा सहवास त्याच्या भोवती घेरलेला आहे. God is as a shield for देव him. त्याची ढाल म्हणून उभा आहे. See, that day he had not even picked up his sword. त्या दिवशी तर त्याने तलवार सुद्धा हातात घेतली नव्हती. He was not wearing the soldier's armor. आणि त्या दिवशी त्याने सैनिकाची शस्त्र सामग्री सुद्धा धारण केली नव्हती. But his character, पण त्याचं चारित्र्य, it is cutting through the enemy's lines. त्याचा स्वभाव शत्रूच्या हृदयाला आरपार करून गेला. Praise God. ये बंदे में दम है. Amen. दुश्मन भी बोलता है Say, इस बंदे में दम है. Peter picked up the sword at the Garden of Gethsemane. पेत्राने गेत्सेमनी बागेत तलवार उपसली.
and showed his power. आणि त्याचं सामर्थ्य दाखवलं की देख लो. Jesus only said, I am, and they all fell down. येशू फक्त म्हणाले मी आहे आणि सगळे खाली पडले. Praise God. देवाला धन्यवाद. That is the difference. हा फरक पडतो बेटा सामर्थ्य दाखवण्यात आणि केवळ शब्दावर ते सामर्थ्य उतरवण्यात. जमीन आसमानाचा फरक आहे. King Ashish, आखीश राजा he wipes his brow. तो कपाळपट्टीचा घाम पुसतो. The other soldiers are uncomfortable in the presence of David. बाकीचे सैनिक दाविदाच्या सहवासात अनकम्फर्टेबल होता की हमको कुछ होता है इसके सामने. They want David to be gone. आणि त्यांची इच्छा अशी होते की दावीद गेला पाहिजे, हा नको. But King Achish, he looks David in his eyes पण आखीश राजा दाविदाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतो and says, आणि म्हणतो, David, दाविदा I trust you माझा तुझ्यावर विश्वास आहे. like an angel of God. I देवाच्या trust you. दूताप्रमाणे माझा तुझ्यावर विश्वास आहे. That is, दुश्मन बोल रहा उसको. can you imagine that? दुश्मन An enemy king saying that? शत्रू राजा दाविदाला असं म्हणतोय की तू देवदूतासारखा आहे. Let that itself settle it in our hearts. आपल्या हृदयामध्ये एवढं जरी सेटल झालं ना, मी म्हणतो नैया पार आहे. Because when you walk with God, कारण देवासोबत जेव्हा तुम्ही चालता, even the world recognizes something godly in you. कारण जग सुद्धा त्याला तुझ्यामध्ये काहीतरी भक्तिमान आलेलं आहे असं त्याला जगालाही कळतं. Something different in you. काहीतरी वेगळं आहे असं जगालाही समजायला लागतं. That's why I came here to tell somebody here this morning. म्हणून आज सकाळी कुणाला तरी हे मी सांगायला समजवायला आलेलो आहे. When you are close to the throne, जेव्हा तू सिंहासनाच्या जवळ असशील, even your enemies cannot deny the anointing that is upon पण you. शत्रूला सुद्धा नाकारता येणार नाही की तुझ्यावर अभिषेक आहे. शत्रू पण म्हणेल आहे याच्यावर अभिषेक आहे. You don't need to promote yourself. तू स्वतःला एवढं प्रमोट आणि बढती द्यायची गरज नाही. Heaven promotes you. स्वर्ग तुला बढती देतं. The Hallelujah. throne promotes you. देवाचं सिंहासन तुला बढती देतं. You don't need to beg for validation. अजिबात तू कोणाकडनं व्हॅलिडेशन की माझं कौतुक करा, मला लाईक द्या, माझं फॉलो करा करायची गरजच You नाही. don't have to prove anything. काही कोणाला सिद्ध करून दाखवायची You don't गरज have to पडत prove नाही. to anybody. काही कोणालाही सिद्ध करून दाखवायची गरज पडत नाही. Live close to heaven. स्वर्गाच्या जवळ जगा. Set your mind on heaven. मन स्वर्गावर ठेवा Set your mind on heavenly things. आणि मन स्वर्गीय गोष्टींवर ठेवा. Heaven will speak through you. स्वर्ग तुझ्याद्वारे बोले. Heaven will walk through you. स्वर्ग तुझ्याद्वारे चाले. Heaven will guide you. स्वर्ग तुला मार्गदर्शन करेल. Heaven's power will touch you. स्वर्गाचं सामर्थ्य तुला स्पर्श करेल. Heavenly angels will be स्वर्गीय with you. दूत तुझ्या सोबत राहतील. तू चालतं बोलतं बायबल बची. Praise God. प्रभू प्रभू बोलण्यात काही नसतं बेटा. मी नेहमी म्हणते करके दिखाओ तो माने. And sometimes कधी कधी God will let your enemies confess your identity. देव तुझ्या शत्रूंना पण कबूल करायला लावेल. काय बंदे में दम है. दुश्मन भी बोलेगा बंदे में दम है. Like that Act 16, जसं प्रेषित 16 that young girl demon possessed. ती तरुण मुलगी होती सैतानग्रस्त. She said, ती म्हणाली these are the men of God. हे देवाचे सेवक आहेत. सैतानग्रस्त मुलगी म्हणते हे देवाचे सेवक आहेत. King Achish said, you're walking like an angel. तसा आखीश राजा दाविदाला म्हणाला अरे तू देवदूतासारखा चालतोस. Your voice is like heaven's voice. तुझा आवाज स्वर्गातल्या आवाजासारखा आहे. Your presence looks like an angel. तुझा समाज देवदूतासारखा दिसतो. तू आला की असं वाटतं देवदूत आला. You are not like the rest of us. तू आमच्यासारखा आमच्यातल्या बाकीच्यांसारखा तू नाहीयेस. You carry something different. तुझ्यात काहीतरी वेगळं आहे. शत्रू राजा म्हणाला. So I dare to speak to you all this morning. आज सकाळी मी हिम्मत करून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय Stay in his presence देवाच्या सहवासात जगायला शिका. पहिली गोष्ट नेहमी पहिली. until even your haters start to confess. असं देवाच्या सहवासात जगायला शिका की शेवटी तुझ्या दुश्मनांनी सुद्धा कबूल केलं पाहिजे I don't like them, की मला ऍक्च्युली हा आवडत नाही but I can't deny his closeness to पण मी heaven. नाकारू नाही शकत. हा स्वर्गाच्या जवळचा आहे. ऍक्च्युली मला आवडत नाही. ऍक्च्युली त्या मला आवडत नाहीत पण त्या देवाच्या जवळच्या आहेत. There is God all over him. देव दिसतो त्याच्यावर सगळीकडे. There is God all over her. देव दिसतो तिच्यावर सगळीकडे. प्रभु यहोवा हम में है. आजकल उसका ही डेरा हमारे बंगले में है. Because when heaven knows your name, कारण स्वर्गाला जेव्हा तुझं नाव कळेल even earth has to respect your walk. पृथ्वीलाही तुझ्या चालीला आदर द्यावा लागेल. देईल नाही द्यावा लागेल. Amen. आमेन. And that's the kind of fire David carried in his life. अशी आग दाविदाने स्वतःच्या जीवनामध्ये
नियमशास्त्रात असताना बाळगली होती, मी कृपेचं काय सांगू. And that's the kind of walk we all need to walk this day. आणि आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी सुद्धा असं चालायला हवं बरं का. If you are known in the heaven, you shall be respected on the earth too. स्वर्गात जाणले जाल तर पृथ्वीवर सुद्धा सगळे सलाम ठोकतील. Come on, shout amen for it. जोरात आमेन बोला. Say, I want to be known in heaven. मला स्वर्गात माझं नाव माहीत झालं पाहिजे. And I will find my respect on this earth. म्हणजे या पृथ्वीवरती मला माझा आदर सापडेल. I want to be known in heaven. मला स्वर्गात जाणलं गेलं पाहिजे. That miracle doors will open for me. म्हणजे चमत्काराचं दार माझ्यासाठी उघडेल. I want to be known in heaven. मला स्वर्गात जाणलं गेलं That पाहिजे. I will carry heaven's anointing. स्वर्गाने मला ओळखलं पाहिजे, म्हणजे स्वर्गीय अभिषेक माझ्यावर येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Don't live for the applause, live for the name of Jesus. बाकी लोकांच्या कौतुकासाठी जगू नका, येशूंच्या नावासाठी जगा. Live for the presence of Jesus. येशूंच्या सहवासासाठी जगा. Because when heaven is in your heart, कारण स्वर्ग जेव्हा तुझ्या हृदयात the असतो, whole atmosphere changes. संपूर्ण वातावरण बदलतं. ओल्ड सॉन्ग इज देयर, हेवन इज इन माय हार्ट. The whole atmosphere around you will change. संपूर्ण वातावरण बदलतं जेव्हा स्वर्ग तुझ्या हृदयात असतं. Because people don't just hear your words, कारण मग त्याला लोक फक्त तुझा आवाज किंवा शब्द ऐकतात असं नाही. they sense the source that comes. लोकांना जाणवतं की हे सगळं कुठून घेऊन आलंय. Because earthly words will come from earthly people. कारण पृथ्वीवरचे शब्द पृथ्वीवरच्या लोकांकडनं येतात. Heavenly words will come from heavenly people. स्वर्गीय शब्दच वेगळे असतात आणि ते स्वर्गीय शब्द स्वर्गीय लोकांकडनंच येतात. Jesus said the words that I speak, they are spirit and life. येशू म्हणाले ना, जे शब्द मी तुमच्याशी बोलतो ते आत्मा आणि जीवन आहेत. You are from the earth, you speak earthly things. तुम्ही पृथ्वीवरचे आहात, तुम्ही पृथ्वीवरच्या गोष्टी I am बोलता. from heaven, I speak heavenly मी things. स्वर्गातला आहे, मी स्वर्गीय गोष्टी बोलतो. आमेन. You are from heaven. स्वर्गातून आहात तुम्ही. You are born again in heaven. नवीन जन्म तुमचा स्वर्गातून झालाय. तुम्ही कुठचे? गुजरातचे नाही, स्वर्गाचे. माझं गाव बदललं, माझं नाव बदललं, Praise माझा God. पेशा बदलला. काय Amen. जातीपाती घेऊन बसलाय. Your walk in the room itself, खोलीमध्ये तू चालत आला ना की बस heaven should look thick around you. स्वर्ग तुझ्या अवतीभोवती जाड जाणवलं पाहिजे. The people should pause. आणि लोक थांबले पाहिजे. They should murmur. आणि लोकांनी बोललं पाहिजे. Something holy just walked past through this room. काहीतरी पवित्र आपल्या खोलीतनं आता गेलं रे. काहीतरी पवित्र आपल्या खोलीतून आता गेलं रे. See, that's what it is to be known in heaven. स्वर्गात आपलं नाव जाणलं जाणं याचा अर्थ हा आहे. Say, many times we may walk 100 times, but nobody says this walk is of heaven. अनेक वेळा आपण 100 वेळा येरझाऱ्या घालू इकडून तिकडे, पण कोणी काही बोलणार नाही की हा स्वर्गातला आहे का, स्वर्गीय अभिषेक याच्यावर आहे का, हा स्वर्गातला सहवास आहे Or whether he's from the earth or under the earth. का, पृथ्वीवरचा आहे का, खालच्या पृथ्वीचा आहे, कुठला आहे. कारण There फरकच should पडत be a नाही. difference. फरकच पडत नाही, पण फरक पडला पाहिजे. आपण बिलीवर आहे म्हणतात. A life that is known in heaven जे जीवन स्वर्गात माहितीच आहे, has the power to shake even earth's foundations. त्याच्यामध्ये सामर्थ्य इतकं आहे की पृथ्वीच्या पायाला सुद्धा ते आकार देऊ शकतं. Wherever Jesus went, जिथे पुढे येशू गेले, power was released. सामर्थ्य तिथे तिथे मोकळं व्हायचं. Storms heard him, वादळांनी Waves येशूचं heard ऐकलं, him. लाटांनी येशूचं Sickness ऐकलं, heard him. आजारांनी येशूचं ऐकलं, demons heard him. भूतांनी येशूचं ऐकलं. इज दिस कॉमन? नो. ये कैसे होता है? ये हेवन नीचे लाने से होता है. Let your focus be heavenly, तर लक्ष्य स्वर्गीय असू दे, because that produces earthly power. कारण त्यातून पृथ्वीवरचं सामर्थ्य येतं. Then you can trample upon snakes and scorpions. मग तुम्हाला सापांना विंचवांना तुडवता Then येईल. the demons will listen to you. मग सैतान भूत दुरात्मे तुमचं ऐकतील. Then closed doors will open for you. मग बंद झालेले दरवाजे तुमच्यासाठी Then उघडतील. enemies will salute you. मग शत्रू सुद्धा तुम्हाला सलाम करेल. आमेन, आमेन. शत्रू सुद्धा सलाम करेल. बेटा, तेवढ्यापर्यंत आपली वाढ आणि प्रगती झाली पाहिजे. See, विचार करा. heaven always backs what God calls you to do. देव तुला जे काही करायला पाचारतो त्याचा पाठिंबा स्वर्ग नेहमीच तुला देतं. If you are doing God's things जर तुम्ही देवाच्या गोष्टी करत असाल, in God's way, देवाच्या रीतीनं करत असाल, in God's will, देवाच्या इच्छेत करत असाल, heaven supports you. तर स्वर्गाचा तुला कंप्लीट आधार आहे. Heaven supports you. स्वर्गाचा तुला 100% सपोर्ट आहे. You know, there was a man who was called Sadhu Sundar Singh. एक व्यक्ती होता, साधू सुंदर सिंग त्यांचं नाव. He was called an Indian mystic.
आणि एक भारतीय वेगळे असं म्हणून त्यांना नाव पडलेलं. He was clothed in saffron robes. कारण की ते भगवा झगा घालायचे. He was साधूचं वस्त्र. always barefoot. आणि अनवाणी कधी चपला नाही घातल्या. He was wandering from village to village. गावोगावी फिरत असायचे. He was from Punjab. पंजाबचे होते साधू सुंदर सिंग. But when he prayed, पण जेव्हा त्यांनी प्रार्थना केली, people didn't just feel goosebumps. जेव्हा जेव्हा ते प्रार्थना करायचे तेव्हा लोकांच्या अंगाला शहारा म्हणजे काटे यायचे असं नव्हे. They used to say, Jesus is here. लोकांच्या अंगाला काटा तर यायचाच आणि लोक म्हणायचे येशू आले, येशू इथे आहेत. They didn't say, he is like Jesus. लोक असं नाही म्हणायचे की साधू सुंदर सिंग येशू सारखे आहेत, Not like Jesus is here. की येशू इथे आलेले आहेत. Or it reminds us of Jesus. का आम्हाला येशूंची आठवण होते त्यांना बघून असं नाही. They said, Jesus is here. ते म्हणायचे त्यांना बघून येशू आलेत. Why? का? Because when you stay very close to the throne, कारण जेव्हा आपण सिंहासनाच्या जवळ मुक्काम ठोकतो you start to sound like the King of Kings. तेव्हा राजासारखा आपला आवाज बनतो. आपला आवाज बाहेर पडला की लोकांना असं वाटतं देव बोलला का रे. आवाज ऐकून लोकांना असं वाटायला लागतं प्रभू बोला क्या. हे प्रभू Once नाही. he knocked at the door, एकदा साधू सुंदर सिंगनं दरवाजा वाजवला. a maid servant opened it मोलकर्णीनं दरवाजा उघडला. and she saw him. त्या मोलकर्णीनं साधू सुंदर सिंगना पाहिलं. Out of godly fear, she ran into the room भक्तिमान भयानं ती खोलीत पळाली and she told the mistress, आणि जाऊन मालकिणीला म्हणाली Jesus is here. येशू आलेत, येशू आलेत. आपल्याला बघून कोणी असं म्हणू शकतं. See, when you walk in heavenly fire, स्वर्गीय आगीत जेव्हा आपण चालतो ना, your very presence even begins to preach. तुझा सहवास उपदेश करतो. You don't need to preach. तुला उपदेश तोंड उघडून करावा लागत नाही. तुझा सहवास, तुझं सानिध्य प्रीचिंग करतो. प्रवृत्तीचे पीठ उभा दयावरी उपदेश करीत असतो माझ्याद्वारे पवित्र आत्मा. Your presence preaches more than your words. तुझा सहवास तुझ्या शब्दांपेक्षा जास्त बोलतो. That is the time we should know this person is connected to heaven. मग समजायचं ह्याचा स्वर्गाशी संबंध है. There या are- आया की कुछ होता There है. are times I don't even tell the devil in the name of Jesus, go. I just say, go. कधी कधी मी सैतानाला असं सुद्धा म्हणत नाही की येशूंच्या नावात जा. There मी were- फक्त त्याला म्हणतो जा. There were times I didn't even say anything, he left. कधी कधी मी काही बोलत पण नाही सैतानाला, पण सैतान जातो. केलाय Your presence. सहवास तुझा, तुझं सानिध्य, ही अंग यष्टी, ही सुंदर काया. See, Sadhu Sundar Singh didn't pray for presence. साधू सुंदर सिंग सहवासासाठी प्रार्थना केली He नाही, carried the presence पण of God. सहवास उचलून घेऊनच फिरले. तुझा सहवास दे नाही, तुझा सहवास मी घेऊनच फिरतो. He walked in the rooms खोलीत चालायचे, and demons would flee. सैतान निघून जायचा. He entered the front room, the demons used to run from the back door. साधू सुंदर सिंग पुढच्या खोलीत आले की मागच्या दारानं सैतान निघून जायचा. Heaven walked with him. स्वर्ग त्यांच्या सोबत चालत यायचं. Angels walked with him. देवदूत त्यांच्या सोबत चालत यायचे. Why? Because his mind was already का? there in the heaven. कारण त्यांचं मन ऑलरेडी स्वर्गात होतं. दुनियाचं When काही you नाही. fix your mind in the heaven, तसं तुमचं मन जर तुम्ही स्वर्गाकडे लावलं ना, heaven walks with you. स्वर्ग तुमच्या सोबत चालेल. Heaven backs you. स्वर्गाचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. म्हणून आशीष दे नाही, स्वर्गीय आशीष दे. स्वर्ग को तू खोल, हाथ अपना ऊपर से बढ़ा. स्वर्गीय आशीष दे. You know, there was John Fletcher. जॉन फ्लेचर He was called the firebrand of the 18th century. 18व्या शतकातला फायर ब्रँड असं त्यांचं नाव पडलं. He lived in England. इंग्लंड मध्ये राहायचा हा माणूस. And do you know what he said about John Wesley? आणि जॉन वेस्लिन विषयी ते काय म्हणाले माहित आहे? The man who shook the nation. ज्याने राष्ट्र हलवलं, He said about him. त्यांच्याविषयी हे म्हणतात. See, he didn't say Fletcher was the most gifted man or हे whatever. असं नाही म्हणाले ते की फ्लेचर खूप दानाने He was the भरलेले, smartest, he was the अतिशय wisest. हुशार, स्मार्ट, शहाणे होते असं नाही म्हणाले. He said, म्हणाले John Wesley said, जॉन वेस्ली या जॉन विषयी म्हणाले, no man walks the earth holier than John Fletcher. जॉन फ्लेचर इतपत पवित्र माणूस या पृथ्वीवर चाललेला नाही. कॅन यू बिलीव्ह Amazing. दॅट? व्हॉट काइंड ऑफ पीपल वर दोज? काय माणसं असतील ती, जरा Because विचार करा. he said he was not just hearing the word, he was breathing the word. कारण ते म्हणाले हे फक्त वचन ऐकत नाहीत, हे वचनाचा श्वास घेतात. त्यांच्या श्वासातनं सुद्धा वचन येतं, वचन जातं.
He was living it. He was walking it. वचन जगतायत, ते वचन चालतायत. He didn't visit on Sunday. ते रविवारी फक्त भेटीला आले नाही, He lived in that atmosphere of heaven every day. पण त्या स्वर्गीय वातावरणात ते रोज राहायचे, घरी, दारी, ऑफिस मध्ये, सगळीकडे. You need to live in the atmosphere of the heavens every day. स्वर्गाच्या वातावरणात रोज राहायला शिका. Because heaven's fire is not just for revival कारण services. स्वर्गीय आग केवळ रिवायवलच्या सर्व्हिससाठी, चर्च मध्ये वगैरे, पास्टर लोकांसाठी वगैरे ते असतं, असं कोण म्हणालं? It's for everyday footsteps. ते रोजच्या पावलांसाठी, प्रत्येकासाठी आहे. Every day. रोजच्या पावलांसाठी आहे. And you don't need a platform to carry God's presence. आणि देवाचा सहवास घेऊन फिरायला काही मंच, प्लॅटफॉर्म, स्टेज लागत नाही. You only need a prayer life. केवळ प्रार्थनेचं जीवन लागतं. A powerful prayer life. सामर्थ्यवान प्रार्थनेचं And जीवन when you have लागतं. a powerful prayer life, आणि सामर्थ्यवान असं प्रार्थनेचं जीवन आपलं झालं any ना, place becomes holy ground, any place becomes a platform for you. मग कुठलीही जागा पवित्र जमीन होते आणि कुठलीही जागा तुझा प्लॅटफॉर्म, मंच, स्टेज होतं. Praise God. आमेन. You don't need recognition from the world. मग जगाकडनं ओळख लागत नाही. See? You don't need recognition to walk in power. आणि मग सामर्थ्याने चालायला ओळख लागत नाही की मेरी चलती है, मेरा सुनते है ना. You need only consecration, आपल्याला एक शुद्ध जीवन पाहिजे. a consecrated life. आपल्याला एक शुद्धीकरण केलेलं समर्पित जीवन पाहिजे. Even today, God is looking for Fletchers and Sadhu Sundar Singhs. आज सुद्धा ऍक्च्युली देबा फ्लेचर, जॉन वेस्ली, जॉन फ्लेचर, साधू सुंदर सिंग अशा लोकांच्या शोधात ऍक्च्युली देव आहे. Not the famous ones, प्रसिद्ध वाले नव्हे, but the But- faithful ones. विश्वासू वाले. प्रसिद्ध ones- वाले नाही, विश्वासू वाले. The ones who ignite fire in somebody's life. जे कुणाच्या तरी जीवनाला आग लावतात आणि म्हणतात, बेटा ऐसा कर. They themselves have fire in them. जे स्वतः आग घेऊन फिरतात. Amen. आमेन. When you walk in a room, जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत चालता, does the atmosphere shift? वातावरण बदलतं का मला सांगा. सांगा. Then you are in touch of heaven. जर असं काही होत असेल तर म्हणायचं स्वर्गाशी तुझा संबंध आहे. When you kneel to pray also, जेव्हा तुम्ही प्रार्थना करायला गुडघे टेकता, do you feel heaven is leaning towards you? तुला असं वाटतं की स्वर्ग माझ्याकडे झुकलंय? Then heaven is interested in you. मग म्हणायचं स्वर्गाला तुझ्यामध्ये इंटरेस्ट आहे. Amen. आमेन. I'm going to speak on prayer. मी बोलणार आहे, मी प्रार्थनेवर सुद्धा बोलणार आहे. The courtyard prayer, अंगणातली प्रार्थना, the holy place prayer, पवित्र जागेतली the most प्रार्थना holy place आणि prayer. परम पवित्र जागेत केलेली प्रार्थना. Most of our prayers are only courtyard prayer. आपल्यातल्या जास्तीत जास्त प्रार्थना केवळ अंगणात केलेल्या आहेत. See? You know, when heaven knows your name, स्वर्गाला तुझं नाव कळलं ना, hell is terrified of you. नरक घाबरतं मग तुला. And hell backs off आणि मग नरक मागे जातं, म्हणतं नाही, because you are known in heaven. कारण तू स्वर्गात जाणलेला आहेस. So आमेन. let us all live fully in the presence of God. तर संपूर्णपणे सगळ्यांनी देवाच्या सहवासात जगायला सुरुवात करा. Jesus is here. येशू इथे आहेत. Let us get close to him. चला येशूंच्या जवळ चला. If you get close to Jesus, you get close to heaven. जर तुम्ही येशूंच्या जवळ गेलात तर स्वर्गाच्या जवळ जाल. टेक मी पास द आउटर कोर्ट इनटू द होली प्लेस. And when your mind is on Christ, आणि जेव्हा तुमचं मन ख्रिस्तावर असेल, who is seated at God's right hand, जो ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलाय, you are never shaken by storms कधी वादळांद्वारे तुम्ही हादरणार नाही. येऊ दे किती वादळ येतात, येऊ दे, because you are anchored in him. कारण की तू त्याच्यामध्ये मुळावलेला आहे. The more closer you are towards heaven, जेवढे जास्त तुम्ही स्वर्गाच्या जवळ जाल, the more powerful you become. तेवढे जास्त तुम्ही सामर्थ्यवान The व्हाल. more you set your mind on जेवढं heaven, तुम्ही तुमचं मन स्वर्गाकडे लावा, the more you will walk like kings on तेवढे this earth. जास्त तुम्ही या जगात राजांसारखे चालाल, You will walk with authority अधिकाराने चालाल. ओ हालेलुया. because heaven's power backs you. कारण स्वर्गाचं सामर्थ्य तुला पाठिंबा देतं. You know, heaven should mold our mind. स्वर्गाने आपल्या मनाला घडवलं Our पाहिजे. mind should be renewed by heaven. आपली मन स्वर्गाने नवीन केली पाहिजे. इथल्या मेंबरशिपला तुम्ही रिन्यू करताय, मनवरती रिन्यू करा. And that's how earth will manifest your ministry. म्हणजे पृथ्वी तुमची जी काही मिनिस्ट्री आणि सेवा असेल ती उघडी करेल. Without the touch of heaven, there is no manifestation on the earth for your ministry. स्वर्गाच्या स्पर्शाशिवाय काय तुझ्या मिनिस्ट्रीचं प्रगटीकरण किंवा उघडेपण लोकांसमोर होणार आहे? If your throne is distant, आणि जर तू सिंहासनापासून लांब आहेस, then your walk will be ordinary. मग तुझी चाल एकदम साधी सुधी असणार आहे. When the throne is close, पण जर सिंहासन तू जवळ घेतलं, your walk shall be extraordinary. चाल अलौकिक बनते. सिंहासनाच्या जवळ पाहिजे. Amen. आमेन.
So seek the throne of God. तर देवाचं सिंहासन शोधा, Seek the heavenly things. स्वर्गीय गोष्टी शोधा, Don't seek for spotlights. आणि केवळ प्रकाश होत माझ्यावर टाका वगैरे नको. Because many chase fame. कारण की अनेक लोक, अलीकडचा जमानाच बेटा असा झालेला आहे, त्यामध्ये कुणाविषयी आपण दोष देऊ शकत नाही, पण अनेक लोक अलीकडे मला प्रसिद्ध व्हायचं, मला फेमस व्हायचं They याच्यातच seek आहेत. for attention. आणि त्यांना लक्ष हवं असतं, लक्ष वेधून घेतलं पाहिजे, ह्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी मला सलाम ठोकला पाहिजे. There are overnight preachers. आणि एका रात्रीमध्ये पैदा झालेले प्रीचर पण आहेत. Till yesterday you never knew them. कालपर्यंत माहित पण नव्हतं हा कोण आहे आणि ही कोण आहे. Today they are a great prophet of God. आज देवाचा मोठा संदेष्टाही झाले म्हणे, यांना प्रॉफिट म्हणतात. See, but the wise people seek proximity to the throne of God first. पण जी शहाणी माणसं असतात ना, शहाणी, ती म्हणतात पहिलं देवाचा सहवास आणि सिंहासन मला द्या जवळचं. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, the crowd always is decided by emotions. लोकांची गर्दी नेहमी भावनांवरती ठरते. See? हा, लोकांची गर्दी भावुक ठरते. भावुक. But heaven decides by your character. पण स्वर्ग तुझ्या चारित्र्यावर ठरतं. स्वर्ग तुझा स्वभाव आणि चारित्र्य बघतं. People get carried away by emotions. लोक बघतात, हो, लोक भावुक होऊन बघतात, लोक मग काही बघत नाहीत, पण स्वर्ग चारित्र्य बघतं, स्वभाव बघतं. It sees purity, it sees devotion, it स्वर्ग- sees faithfulness. स्वर्ग शुद्धता बघतं, विश्वासू पण बघतं, इमानी बघतं, खरे पण बघतं. That's why Paul said म्हणून पॉल in म्हणाला Philippians 3:14, फिलिप्पी 3:14 मध्ये, I press toward the mark for the upward call of God in Christ Jesus. फिलिप्पीचा 3रा अध्याय आणि त्यातल्या 14व्या वचनामध्ये म्हणूनच पॉल म्हणालेला आहे की ख्रिस्त येशू जे देवाचे वरील बोलावणे म्हणजे कॉलिंग, त्याचा पण जिंकण्यासाठी मी निशाणीकडे धावत So he आहे. was not chasing after trophies. म्हणजे तो पदकांमागे लागलेला He नव्हता, pursued heaven's call. तर तो स्वर्गीय पाचारणाच्या मागे लागलेला Once he होता. said, I was not disobedient to heaven's call. आणि एकदा तो म्हणालाय, मी स्वर्गीय पाचारणाच्या आज्ञाभंगात नाहीये. You are not called to be relevant. तुम्हाला असं सगळ्यांनी जाणलं पाहिजे म्हणून You बोलवलेलं are नाही. called to be faithful. तुम्हाला विश्वासू, इमानी आणि खरं खुरं राहायला बोलवलंय. Someone said, if I had 1,000,000 followers, कोणीतरी म्हणालं 1,000,000 फॉलोअर्स किंवा I will serve सबस्क्रायबर्स more. माझ्याकडे येतील तर मी अजून सेवा करीन. But God says, पण देव म्हणतो, if I have one follower, माझ्या मागे एक जरी फॉलोअर असला, Who is अनुयायी faithful असला, to me? जो मला विश्वासू आहे, I will raise them up मी त्याला उचलीन. to influence millions of people. हजारो आणि मिलियन्स ऑफ लोकांवर त्याचा प्रभाव पाडायला त्या मी एका फॉलोअरला उचलीन. किती फरक आहे बघा. हा म्हणतो मला 1,000,000 सबस्क्रायबर्स, फॉलोअर्स पाहिजेत, आणि देव म्हणतो मला एक जरी मिळाला तरी मी त्याच्याद्वारे मिलियन्स वरती प्रभाव पाडेन. Say, we put the cart before the horse. आपला म्हणजे आपला प्रकारच वेगळा आहे ना. आपण गाडी पुढे आणि घोडा मागे. We want people. आपल्याला लोक पाहिजेत, लोक. I want followers. गर्दी दे, I want गर्दी. comments. मला कमेंट्स पाहिजेत, मला फॉलोअर्स पाहिजे. So today I just saw in one post, आजच पाहिलं मी एक पोस्ट पाहिली, and there was some comedian's photo there, काहीतरी कॉमेडियनचा फोटो पण तिथे होता, and that fellow wrote, आणि कोण होता त्याने लिहिलं if he was a celebrity, you would have all liked him. की हाच म्हणे, हा जर सेलिब्रिटी असता तर तुम्ही सगळ्यांनी लाईक केलं असतं, But because he's a comedian, nobody likes him. पण हा कॉमेडियन आहे म्हणून कोणालाच तो आवडत People will do anything to get your. लाईक. अँड हूज दॅट फेलो? गॉड ओनली नोज हूज दॅट फेलो. He has got no connection with this त्या comedian. कॉमेडियनशी त्याचा संबंध नाही, सेलिब्रिटी जगाशी त्याचा संबंध नाही, पण तुम्ही त्याला लाईक दिला पाहिजे म्हणून हे चाललंय. 20-25 मध्ये खरा भरलाय वेड्यांचा बाजार. Say, नारायण वामन टिळक बरोबर लिहून गेले, I want millions of followers. मला मिलियन फॉलोअर्स पाहिजे. God कशाला? says, give me one. देव म्हणतो एक बंदा दे. He should have a heavenly touch. प्रभू म्हणतो एक बंदा दे ज्याच्यावर स्वर्गीय स्पर्श आहे. And through him, I'll bring millions of followers. त्याच्याद्वारे माझ्या मागे चालायला मी मिलियन्स ऑफ अनुयायी आणि. Say, किती फरक आहे स्वर्गातला कारभार आणि इकडचा कारभार. one day that heaven spotlight will, the stage spotlight will blind you. एके दिवशी हे स्टेजवरचे फोकस लाईट आंधळ करून सोडतील तुला. कधी कधी आम्ही पण असं करतो की भाई हे कम कर, असंच होतं. Say, we need revelation. अरे प्रगटीकरण, डोक्यात प्रकाश पडला पाहिजे. Amen. आमेन. गोठ्यात पडलेला डोक्यात पाडा. This earth will fade, but my heaven will not fade. पृथ्वी जाईल, स्वर्ग नाही जाणार. Amen. आमेन. The worldly stage will crumble. जगिक स्टेज मंच सगळं कोसळणार.
Reputation will fade away. काय ती प्रसिद्धी आणि नावलौकिक तेही पडणार आहे. Trends will pass away. ट्रेंड आज आहे उद्या नाही. Paul says your fashion of this world will pass पॉल away. म्हणाला जगातली फॅशन सगळी नाहीशी होत चालली. But heaven's glory never dims. स्वर्गीय वैभव कधी कमी नाही होत, कधी अंधुक होत नाही. ते Amen. स्वर्गीय आहे. तर स्वर्गातले ट्रेंड फॉलो करा. The worst thing to build on this earth is upon sand. आणि जगामध्ये सगळ्यात वाईटचं बांधकाम तुम्हाला करायचं असेल तर वाळूवर बांधा. Even the best things of this world you build on sand. आणि या जगातल्या अतिउत्तम गोष्टी सुद्धा तुम्ही वाळूवर बांधला. You can build your life on the praises of people, it will not last. आणि लोकांच्या स्तुतीवर तुमचं जीवन तुम्ही बांधा ते टिकणार नाही. If you are known in the heavens but unknown on the earth, पण स्वर्गात जर तू जाणलेला आणि ओळखीचा आहेस आणि या पृथ्वीवर तुला कोणी ओळखत नाही, your reward is still secured in heaven. तुझं प्रतिफळ स्वर्गात सुरक्षित आहे. आपल्याला इथलं करायचंच काय बेटा? जाना तो आहे ना, सियोन देश हमारा देश है ना. Let the world debate your value. तर जगाला चर्चा करू दे ना की सिस्टर जयश्रींची किती हो किंमत असेल. Say. Let the world debate your value. जगाला तो वाद घालू दे की इनकी व्हॅल्यू किती रहेंगी. Don't be too impressed जगावरती or एवढे don't be तुम्ही- too depressed. एवढे मोहू नका आणि नैराश्यात पण जाऊ नका की जगाने मला किंमतच दिली नाही हो. Because कारण God's opinion finally will stand. देवाचं मत शेवटी उभं राहील. देव काय म्हणतो, देवाचं काय म्हणणं आहे, देवाच्या नजरेत माझी किती किंमत भरली. Seek to impress God. देवावरती छाप पडायला जग ना. देवावर Because, छाप पडायला जग. because the earth only sees your shadow. कारण पृथ्वी फक्त तुझी सावली बघते. Heaven sees your substance. स्वर्ग तुझ्यातलं वजन बघतं की तुझ्यात दम आहे का नाही. Amen. आमेन. Heaven is seeing your soul. स्वर्ग तुझा जीव पाहतो. So set your mind above. तर मन वर लावा वर. Every morning say, रोज सकाळी उठून म्हणा, Lord, प्रभू I fix my thoughts on heaven माझे today. विचार आज मी स्वर्गावरच लावत आहे. Let him increase, that let me decrease. तो वाढू दे, मला कमी कर. Let me live for eternity. मला अनंत काळासाठी जगव. Whether anyone sees me or not. कोणी मला बघो न बघो, Whether everyone sees me or not. आज सगळ्यांनी मला बघितलं किंवा जरी नाही बघितलं, I will stay faithful. मी विश्वासू राहीन, मी इमानदार राहीन. I will invest where God's eyes count. आणि देवाचे डोळे, देवाच्या डोळ्यांना जिथे किंमत आहे आणि देवाच्या डोळ्यांना जिथे जमा हिशोबात घेतलं जातं, मी तिथे गुंतवीन. I will seek for the heavenly things मी स्वर्गीय गोष्टी शोधीन. like kindness, जसं स्वर्गात Love, नाही ते. स्वर्गीय गोष्टी म्हणजे दया. mercy, स्वर्गीय गोष्टी म्हणजे दया, प्रेम, sacrifice, दया, प्रेम, अर्पण, worship, आराधना, prayer, प्रार्थना, obedience. आज्ञापालन. शब्द नवीन वाटतायत, वाटणारच कारण स्वर्गातले आहेत ना. दया, हो मी ऐकलंच नव्हतं. प्रेम, हो ना. आज्ञापालन, अरे नया लग रहा है, वो हेवन का है ना, इसलिए बोल रहे हम लोग जान तोड़ के ऊपर ऊपर. So वरती don't ओळख trade वाढ. your destiny for someone else's applause. तर कोणाच्या तरी टाळ्यांसाठी स्वतःच्या आयुष्याची दिशा कशाला सौद्यावर लावतोय. Work hard in even hidden places. लपलेल्या जागी पण मेहनत करत राहा. कोई देखे नहीं देखे, तूने जो करना है करता रहे. Because God sees you in the hidden कारण place. देव तुला त्या लपलेल्या जागी पण बघत आहे And He will reward you openly. आणि देव तुला उघडपणे त्याचं प्रतिफळ देईल. Say, हे काय उगीच लोकांनी because बघायचं your म्हणून करायचं. best services may not come with a standing ovation. कारण द बेस्ट सेवा काय अगदी लोकांनी उभं राहून टाळ्या देण्यात येणार नाहीये. Because heaven reacts to everything that is heavenly. कारण स्वर्ग ना ज्या सगळ्या स्वर्गीय गोष्टी आहेत त्यालाच प्रतिक्रिया देतं. Otherwise, the angels sleep. नाही तर मग देवदूत झोपतात. They're not too impressed. मग देवदूतांवर छाप पडत नाही. Amen. आमेन. Because we are born again for more than a moment. कारण की आपला नवीन जन्म केवळ क्षणासाठी नाही, त्याच्या जास्त कशासाठी You झाला. are made for eternity. अरे अनंत काळासाठी तुम्ही बनलाय. You are made for heavens. स्वर्गासाठी तुम्ही बनलाय. You are made for God. देवासाठी तू पैदा का झाला माहितीये? कधी विचारले स्वतःला की मैं इस दुनिया में क्यों आया? प्रभु के लिए आया. If hell is watching you, heaven also is watching you. नरक तुला बघतंय असं वाटतंय, अरे स्वर्गही तुला बघतंय. If hell is after your soul, even heaven is after your soul. तू म्हणतो नरक माझ्या जीवामागे लागलाय, स्वर्गही तुझ्याच जीवामागे आहे. The choice is yours. निवड तुझी आहे. नरक का स्वर्ग, काय घेतोस? Heaven is open for you. स्वर्ग तुझ्यासाठी उघडा आहे, So also hell is open for you. नरकही तुझ्यासाठी उघडच आहे. तू ठरव कहाँ जाना है, क्या करना है बेटा. God is keeping a record of you. देव तुझा हिशोब ठेवतोय. Not of your followers, not of your fame, तुझ्या युट्यूबच्या फॉलोअर्स किंवा तुझ्या प्रसिद्धीचा हिशोब देव but ठेवत of नाही. your faithfulness, पण तुझा विश्वासूपणा, of your integrity, इमानदारी, सरळता, of your sacrifice, सात्विकता, तुझं of your अर्पण, heart. तुझं हृदय, हे सगळं देव बघतो. Say, या स्वर्गीय गोष्टी आहेत. you cannot conquer the earth with the earth's mentality.
या पृथ्वीवरच्या मानसिकतेतून तुला पृथ्वी जिंकता येणार नाही. You have to have heavenly mindedness to conquer this whole earth. स्वर्गीय मानसिकता तुला अपनावी लागेल या पृथ्वीवरती विजय घ्यायला. You cannot conquer with having the mind in the dust. मातीमध्ये तुझं मन लपवून तुला नाही जिंकता येणार. Your eyes have to be lifted up. तुझे डोळे वर पाहिजे You have to see beyond the clouds. आणि तुला ढगापलीकडे बघावं लागेल. त्यासाठी स्वर्गाचं विमान पकडावं लागेल. And that's how some people are very strong. आणि काही लोक तुम्हाला प्रभूमध्ये फार स्ट्रॉंग दिसतात ना, ती म्हणूनच दिसतात Because they are connected to heaven. कारण स्वर्गाशी त्यांचा संबंध आहे. They are raised with Christ. ख्रिस्तासोबत ते वाढलेले आहेत. And so stop thinking that you are buried in the earth. तर असा विचार करायचं सोडून दे बेटा की माझं काय बाबा, आता मी तो पृथ्वीत पुरलो गाडलो, Tomorrow I'm going to die. उद्या आता मी मरणार आहे, मेरा क्या बेटा, I'm going to be buried. मी आता उद्या पुरला जाणार आहे. But your Jesus rose again from that dust. तू असं कसं म्हणतो तू पुरला जाणार आहे? तुझे येशू ख्रिस्त त्या मातीतनं परत जिवंत झाले आणि तू मरायचं बोलतोय? Don't just think about the physical Jesus, think about the resurrected Christ. फक्त शारीरिक ख्रिस्ताचा विचार करू नको, पुनरुत्थित येशू ख्रिस्तांचा विचार कर. Because the resurrected Christ, Paul says, is seated at the right hand of God the Father. कारण पुनरुत्थित येशू ख्रिस्त देव जो बाप त्याच्या उजव्या हाताला बसलेला असं पॉल म्हणाला. Let your life start from resurrection. तुझं जीवन पुनरुत्थानापासून सुरू कर, Then you will talk like a resurrection man. म्हणजे तू पुनरुत्थित माणसासारखं बोलशील. आपल्या बोलल्याने कसं लोकांमध्ये जीव Our यावा. life starts from Easter Sunday. आपलं जीवन ईस्टर संडे पासून सुरू होतं. Eh? पुनरुत्थानाच्या रविवारपासून आपलं जीवन सुरू होतं. Amen. आमेन. And earth's chaos cannot shake a soul that is attached to heaven. आणि पृथ्वीवरचा गोंधळ कुठल्याही अशा जीवाला हादरवू शकत नाही जो जीव स्वर्गाशी संबंधित आहे. Let your mind be on Christ. तुझं हे जे मन आहे ना बेटा, ते पहिलं ठिकाणावर आण, ते येशूकडे लाव. Because low thinking produces low living. कारण तुझं मन जे असे खालचे तुच्छ विचार करताय ना, त्यामुळे तू असं खालचं तुच्छ कसलं तरी जीवन जगायला लागलाय. But heaven mindedness, स्वर्गाची मानसिकता it will always breed dominion. नेहमी राज्य बोलतं, राज्य. You shall reign in life. मग जीवनात तू राज्य करशील की हम तो खुदा के बेटे हैं, Praise God. सब कुछ हमारा है. कधी कधी अशी मानसिकता पाहिजे. See, heaven does not always shout it, but it surely reigns. आणि स्वर्ग नेहमी ओरडत नाही, पण राज्य नेहमी करतं. Eh? स्वर्ग नेहमी ओरडणार नाही, पण राज्य नेहमी करेल. A Goliath will shout. गोलात ओरडतो, Heaven does not. स्वर्ग ओरडत नाही. But पण its power is seen by its reign. स्वर्गाचं सामर्थ्य राज्यातनं दिसतं की Amen. चलती हेवन की आहे. So set your mind where your spirit is seated. तर तुझा आत्मा जिथे विराजमान आहे तिथं तुझं मनही लाव. Say, your spirit is seated in heavenly places with Christ Jesus. ख्रिस्त येशू मध्ये तुझा आत्मा स्वर्गात बसलाय ना, मग आता मनही तिथं लावा ना. Take your mind also there. मनही तिथं ने ना बेटा, Take your walk also there. चाल पण तिथे ने. You are called to walk in your destiny. तुला तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेतच बोलावलंय. तू किती उजत घाल, तू किती हट्ट कर, तू किती जिद्दी बन, तू किती कारण लाव, Say- आना वापस तुझे उधर ही है जो प्रभू तुझे करने बोल रहा है. Amen. Amen. And so what you fix your focus on, तर तुझा फोकस तू ज्याच्यावर ठेवशील it will always fuel your faith. त्यातून तुझ्या विश्वासाला इंधन मिळेल. इंधन. The more you focus on heaven, जेवढं जास्त तू स्वर्गाकडे लक्ष the लावशील more it will fuel your faith. तेवढं तुझ्या विश्वासाला इंधन मिळेल. सरपण लागतं ना चूल पेटवायला, तसं Every day I focus on heaven, रोज माझं लक्ष स्वर्गावरच whether आहे. you accept it or not. तुम्ही लोक स्वीकारू नका, काय फरक पडतो आमच्या सारख्यांना? आमचं लक्ष स्वर्गावरच आहे. And you can't rise in purpose while sinking into depression. आणि नैराश्यात जाऊन तुम्हाला संकल्प पूर्ण करता येणार आहेत का? And some people, they sink into distractions. आणि काही लोक मग डिप्रेशन मध्ये नैराश्यात जातात. काही लोक लक्ष विचलित करून घेतात की मेरा मन नहीं लग रहा, मैं डिस्टर्ब हो गया. क्यों? Don't be distracted about anything. कशाला? मन क्यों नहीं लग रहा? लक्ष का विचलित होतं इकडे तिकडं? काही गरज नाही. You see a house तुम्ही एखादं घर पाहता and say, if only I had this house. आणि म्हणता हे असं घर मलाही असतं तर. If God wanted, He will give you. अरे देवाची इच्छा झाली तर देईल तसं घर तुला. You fix your eyes on heaven, डोळे स्वर्गावर लाव ना. and if it seems right, God will give it to you. देवाला योग्य वाटलं तर तसं घर देव तुला देईल, नाही दिलं तर नाही दिलं. See, victory will always start with the right vision. आणि विजय नेहमी योग्य दृष्टांत ठेवूनच येतो. Right vision. योग्य दृष्टांत पाहिजे. And set your sight always higher, आणि तुझी दृष्टी नेहमी वर ठेव. always up, नेहमी वर. always up. वर बघून चालायचं. We always look down. पण आपलं कसं, आपण नेहमी खाली बघून चालतो. You know, sheep never look up. That's the मेंढर problem. मेंढर कधी वर बघत नाहीत, हा प्रॉब्लेम आहे. म्हणून भटकतात. Amen. मेंढर वर बघत नाहीत ना, नीचे देख के ही चलते, मग भटकतात. Don't rent your mind to worry. तुझं मन
काळजीला कशाला भाड्यावर देतो? Lease it to heaven's wisdom. स्वर्गीय ज्ञानाला दे ना तुझं मन. There your thoughts dwell. तिथे तुझे विचार राहतात. Amen. आमेन. And your power comes from high. तुझं सामर्थ्य वरून येतं. वरून सामर्थ्य My येतं. power comes from on high. माझं सामर्थ्य पण वरून येतं. My healing comes from on माझं high. आरोग्य पण वरून येतं. Amen. Amen. My deliverance comes from him. माझी सुटका वरून येते. माझं सगळंच वरून येतं. From heaven it teaches me not to fear. स्वर्ग मला शिकवतं भिऊ नको. Heaven teaches me to be bold. स्वर्ग मला शिकवतं धाडसी राहा, असं ढेपाळायचं नाही. Heaven teaches me to overcome. स्वर्ग मला शिकवतं विजयी राहा. What does earth teach? पृथ्वी काय शिकवते? Confusion, पृथ्वी शिकवते गोंधळ. Fear. पृथ्वी शिकवते भीती, doubt, शंका. मेरे को तो डाऊट ही है. tension. मला टेन्शन आलंय. Worries. मला काळजी होते. मला Depression. चिंता झाली. मला डिप्रेशन आलंय. मैं टेंशन में गया हूं. But your headquarters is in heaven. अरे तेरा हेडक्वार्टर ऊपर है. तेरा बॉस ऊपर बैठा है. तू नीचे वालों की क्या सुन रहा है? Let us stop living like refugees in this world. तुम्ही या जगामध्ये असे रेफ्युजी सारखे जगायचं बंद करा. Stop living in stress all the time. सारखं दडपणाखाली टेन्शन मध्ये जगायचं बंद करा बरं. You are seated in strength तुम्ही शक्तीत बसलेले आहात. because the Lord is your strength. कारण प्रभू तुझी शक्ती आहे. He is the strength and portion of my प्रभू life. तुझी ताकद, माझ्या हृदयाचा कायमचा वाटा. मी प्रॉपर्टीत आणि इस्टेटीत देव सोडून जाणार आहे. See, हवाय कोणाला? if you want kingdom authority, तुम्हाला जर राज्यातला अधिकार हवा असेल, you should live with kingdom mentality. त्या राज्यातल्या मानसिकतेत जगायला शिका. Having earthly mentality, you cannot give you kingdom authority. पृथ्वीवरची मानसिकता ठेवून तुला काय स्वर्गीय राज्यातलं मिळणार आहे का? You have to have heavenly mentality तुला स्वर्गीय मेंटॅलिटी करावी लागेल. मेंटॅलिटी बदला पहिली, to get kingdom authority. स्वर्गीय अधिकार मिळवायला. Amen. आमेन. See from above. जरा वरून बघायला शिक. See from top. जरा वरून बघ की. Amen. देवाच्या नजरेने बघायला शिका ना. Don't let low level thoughts rob you of your high level calling. आणि त्या खालच्या दर्जाच्या विचारांमुळे तुझं उच्च कॉलिंग आणि उच्च पाचारण कशाला गमवतोय? The higher your thinking is, जेवढे तुझे विचार वरचे असतील, the clearer your direction will be. तेवढं तुला क्लिअर तुझी दिशा दिसेल की मैंने यही करना है, मैं इसके लिए ही दुनिया में आया हूं. That's why the eagle flies the highest. म्हणून गरुड अगदी वर उंच उडतो. It can see every path. त्या गरुडाला प्रत्येक रस्ता वरून दिसतो. The higher you go, the path becomes clearer for you. जेवढं तुम्ही उंच जाल तेवढं मार्ग तुम्हाला स्पष्ट होईल. Heaven is not just where you are going. आणि स्वर्ग म्हणजे केवळ ज्या जागी तू चाललाय ती जागा स्वर्ग असं नव्हे. No, it is to be how you are supposed to be. आणि स्वर्ग म्हणजे तू कसं असलं पाहिजे, Say, तू कसा जगला पाहिजे याचा लेखाजोखा स्वर्ग आहे. many people think I'm going to heaven. अनेक लोकांना असं वाटतं की मी स्वर्गात चाललोय, I will go to heaven. मी जाईन स्वर्गात. So it's not just where it is taking you or where you are going. तर तू कुठे चाललायस तेवढं फक्त नाही रे. It is how you are supposed to think. तर विचार तुझे कसे असले पाहिजे. You have to think heavenly now. स्वर्गीय विचार पाहिजे. जिथे चाललाय ते घेऊन फिर. Yes. जिथे चाललायस ते इथे घेऊन फिर. तिथले विचार घेऊन फिर. तिथला विश्वास घेऊन फिर. Yes. तिथली नम्रता घेऊन फिर. तिथली समर्पण घेऊन फिर. And so when your thoughts become holy, मग तुझे विचार जेव्हा पवित्र होतील, your steps also become very powerful on मग this earth. पावलं सामर्थ्यवान होतात. बाकी तो क्याही रखा है. Amen. विचार पवित्र झाले ना की पावलं पवित्र होतात. Have you seen some सामर्थ्यवान people होतात. dragging their feet and walking? हो ना, काही लोकांना तुम्ही असं काही बिलियर लोकांना तुम्ही असं फरफट चालल्यासारखं की जेमतेम आलोय बरं का. They are नाही just दिसतं ते आम्हाला dragging their ते. feet. असे जेमतेम आलोय कळतंय दिसतंय आम्हाला. And when you drag your feet, आणि असे जेमतेम जेव्हा तुम्ही चर्चमध्ये येता you come to know मग कळतं that these people are earthly. हे पृथ्वीवरचे जेमतेम आले. Some people buy shoes after every 3 months काही लोक 3-3 महिन्याला बूट घेतात नवीन, because they wear out. कारण झिजतात एवढे ना. कुठे जाऊन So much earthly they are. एवढे पृथ्वीवरचे एवढे झिजले बूट 3-3 महिन्याला बूट घेतो. कुठे जातो एवढा बूट घालून ते Soar झिजले कसे high. एवढे. Soar high. हा? इतकं कशाला इथं चालतो बूट घालून. See, imagine स्वर्गात चल. 2 men climbing a mountain. कल्पना करा 2 माणसं डोंगर चढतायत. One looks down at the valley. एक खाली बघतो दरीकडे. He sees dangers,
त्याला धोका दिसतो, he sees shadows. त्याला सावल्या दिसतात, And then what happens? He starts stumbling. मग तो अडकळतो, मैं तो गिरने वाला हूं. The मैं तो other गिर गया. fellow has only focused to the summit. दुसऱ्याने फक्त वरच पाहणं आहे, तो He वरच is पाहतो. seeing the prize. तो शिखर बघतोय, तो बक्षीस बघतोय, He sees the path. आणि तो मार्ग बघतोय की तिथे पोचायचं कसं आहे, Somehow I have to reach there. कसंही करून मला शिखर गाठायचं आहे. And that's why he is more confident than the other fellow. म्हणून त्याच्यामध्ये जास्त विश्वास असतो, त्या दुसऱ्यात फारसा विश्वास नसतो, कारण वो ऊपर चढ़ रहा ही नीचे देख के है. Say, ऊपर चढ़ रहा नीचे देख के, तू ऊपर चढ़ ऊपर देख के. don't become Mrs. Lot. हा, सौ लोट बनू नका. पुरुषांनी सुद्धा Amen. सौ लोट बनू नका. It's not only for ladies, even for men. And so when your mind lives heavenward, तर तुझं मन जेव्हा स्वर्गाकडे जाऊन जगेल, all the earth's troubles just become a stepping stones for you. पृथ्वीवरचे सगळे त्रास तुझ्यासाठी एक पायरी बनतात, पायरी. See? Pairi, step. Otherwise they become stumbling blocks. नाही तर मग अडचणीचा धोंडा बनतो तो. But when you are in connection with the heavens, पण संपर्क तुझा जर स्वर्गाशी असेल, every earth trouble becomes a stepping stone of success for you. पृथ्वीवरचे सगळे त्रास तुझ्यासाठी यशाची शिडी बनतात. You get preferential treatment by आणि तुम्हाला God. प्राधान्याची वर्तणूक देव देतो. Doors open for you. दार तुझ्यासाठी उघडतं. God waits for you. देव तुझी वाट पाहून असतो. God pushes things for you. देव तुझ्यासाठी गोष्टी पुढे God ढकलतो. opens heart of the people for you. देव तुझ्यासाठी लोकांची हृदय बदलतो. He protects you. देव तुला सुरक्षित He ठेवतो. protects your skin also. देव तुझ्या त्वचेला, कातडीला पण सुरक्षित ठेवतो. Look at Abraham. अब्राम He looked for a city that had foundation. अब्रामाने त्या नगराकडे पाहिलं ज्या नगराला पाया होता. He doesn't say तो असं नाही म्हणत in Hebrews 11:10 इब्री 11:10 मध्ये that he looked for a city that had walls. त्याने असं शहर पाहिलं ज्याला भिंती होत्या, असं No, नाही he केलेलं. looked for the foundation. त्याने असं नगर पाहिलं की ज्याला पाया आहे. And so he didn't fix his hope only on the Canaan land. तर त्याने त्याची आशा फक्त कनान देशावर ठेवलेली नव्हती. I'm talking about Moses. Sorry. मी मोशेविषयी बोलतोय, सॉरी, When, मोशेविषयी. when your eyes are on the city God builds, जेव्हा तुझे डोळे देवाने बांधलेल्या नगरावर केंद्रित होतील, you will never settle for tents that man builds. मग माणसांनी बांधलेल्या तंबूंवर तू सेटल होणार नाहीस. Moses said, tent is not my final settlement. मोशे म्हणाला, हे तंबू माझं शेवटचं घर नाही. My eyes are fixed on the foundation, माझे डोळे त्या पायावर आहेत, the foundation of God. देवाचा पाया. See, focus changed his walk. लक्ष, ते फोकस जे आहे त्याच्यामुळे त्याची चाल बदलली. Focus gave him power. त्या फोकसनं त्याला सामर्थ्य दिलं. His focus on the unseen. अदृश्य गोष्टीवर त्याचा जो फोकस लागला ना, And the focus, right focus on the seen. आणि त्या चित्रावर योग्य फोकस त्याचा लागला, All these will bow to your faith. हे सगळं तुझ्या विश्वासासमोर नमन करेल. सगळं. Amen. आमेन. You don't chase blessing. आशीर्वादांच्या मागे लागू नको. Blessings start chasing the covenant vision. आशीर्वाद करारी दृष्टांताच्या मागे येतील. Moses didn't chase after name and fame. मोशे नावलौकिक आणि प्रसिद्धीच्या मागे लागला नव्हता. Name and fame chased him नावलौकिक आणि प्रसिद्धी मोशेच्या मागे आली, because his eyes were fixed on the city that had foundation. कारण त्याचे डोळे अशा नगरावर होते ज्या नगराला पाया आहे. Amen. Amen. And so if you keep your heart on heaven, तर तुम्ही जर तुमचं हृदय स्वर्गावर ठेवलं, your footsteps will walk in the promises of God. तुमची पावलं देवाच्या अभिवचनात चालतील. आमेन. लक्ष्य वर पाहिजे बेटा. ध्यान इधर फिर कभी उधर, फिर कभी उधर, वैसा नहीं चलता. ध्यान ऊपर चाहिए. Hebrews 11:26 says, इब्री 11:26 मध्ये लिहिलंय, Moses refused Egyptian pleasures. मिस्रातल्या द्रव्यनिधीपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा मोशेने जास्त मोठी संपत्ती मानली. He looked to the heavenly reward. त्याने स्वर्गीय प्रतिफळाकडे पाहिलं. His mind was beyond the palace. त्याचं मन महाला पलीकडे गेलं. And when Moses turned his back on Pharaoh's palace, आणि मोशेनं जेव्हा आपली पाठ फारोच्या महालाला दाखवली की नाव गुड बाय, that was the time त्यावेळेला he stepped into God's purpose. तो देवाच्या संकल्पात आला. You cannot step into God's purpose unless you turn your back to the palace. जोवर तू महालाकडे पाठ फिरवत नाहीस, देवाच्या संकल्पात तुला पदार्पण करता येणार नाही. Moses left the throne of Egypt. मोशेनं इजिप्त मधला मिस्र देशातलं सिंहासन सोडलं. Why? का? Because he saw the throne of heaven कारण स्वर्गातलं सिंहासन त्याने पाहिलं and he said, आणि म्हणाला, I have to draw close to the throne of heaven. मला स्वर्गातल्या सिंहासनाच्या जवळ जायला लागणार आहे. You cannot walk in destiny and still eat at Pharaoh's table. आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत चालायचं आणि तरी फारोच्या टेबलावर बसून खायचं. दोनों बातें एक साथ नहीं होती You बेटा. cannot कोई एक serve पकड़ two के चलना masters. पड़ेगा. दोन धन्यांची सेवा होत नाही. एक पकड़ और चल. Amen. और हम बोल रहे हैं क्योंकि हम प्रभु के लोग हैं. See, प्रभु को पकड़ और चल.
He didn't sit at Pharaoh's table तो नाही बसला फारोच्या टेबलावर खायला, because सोडलं ते he त्याने. wanted to sit at God's table. सोडलं कारण त्याला देवाचे पाय धरायचे होते की मी ते आता मागे सोडलेलं आहे. And I so- have come too far now to go back into it. So when your mind is set on heaven, तर तुमचं मन असं जेव्हा स्वर्गावर जाईल you don't trade your calling for your comfort. तेव्हा आपण सौख्यांसाठी आपल्या पाचारणाचा सौदा करत नाही. Say, कॉलिंग मध्ये त्रास झाले तरी परवडतील, मी कॉलिंगचा सौदा करणार नाहीये. that's why he said in Hebrews 11:27, म्हणून इब्री 11:27 मध्ये तो म्हणालाय, he saw him who is invisible and did the impossible. विश्वासाने त्याने राजाच्या क्रोधाला न भिता जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा धीर धरला. Say, अदृश्य जो आहे त्याला मी पाहतोय असा धीर धरला. God showed Moses देवाने मोशेला the दाखवलं. burning bush, काय दाखवलं? जळतं झुडूप. and he said, म्हणाला the bush is burning but it's not consumed. झुडपाला आग लागलीये पण झुडूप भस्म होत नाहीये. That's त्याची what राख- happens when you come close to me. त्याची राख होत नाहीये. असं होतं जेव्हा तू माझ्या जवळ येशील. Say, तुला आग लागेल, तुझ्यात आग लागेल, पण तू भस्म होणार नाहीस. you shall have the heavenly fire. स्वर्गीय आग तुझ्यात येईल. Say, Amen. even the backside of the desert, राना मागे सुद्धा, it becomes the front side of history मग रानाची मागची बाजू सुद्धा इतिहासाची पुढची बाजू when बनते. your eyes are set on God. जेव्हा डोळे देवावर केंद्रित असतात तेव्हा रानाची मागची बाजू इतिहासाचं पहिलं पान आणि पुढची बाजू बनते. Yes, जेव्हा तू देव घेऊन फिरतो. I used to sit on the last chair. मी कोण होतो? मी शेवटच्या खुर्चीवर बसायचो कुठेतरी. In the Roman Catholic Church, I used to sit on the last chair. रोमन कॅथलिक चर्च मध्ये शेवटच्या बेंचवर बसायचो. I didn't want anybody to see me माझी इच्छाच नव्हती कोणी मला बघावं. because कारण in those times, त्या काळी when you attended the church, you used to be dressed well. चर्चला जायचं म्हणजे एक तर कपडे एकदम छान अप टू डेट घालून जायचं. And I didn't have like this. माझ्याकडे तसे dress. कपडे तेव्हा नव्हते. But I had to go to church. पण चर्चला तर जायला पाहिजे. So I used to sit on the last bench. मग मागच्या बेंचवर बसायचो. का अपने पास वैसे कपड़े नहीं, अपन अप टू डेट है नहीं, Say. किधर तो भी छुपो एकदम बेंच पर और बैठो. But God sees your heart. पण देव हृदय बघतो ना. God sees your heart. देव हृदय बघ. देवानी कपडे पाहिलेच कधी आहेत? Because कधीच नाही. देव हृदय बघतो. these people never saw me going to the church when the church was empty. आणि चर्च रिकाम असताना या लोकांनी कधीच मला चर्चला जाताना पाहिलं नाही. They only saw me on Sunday morning at 8 जे a.m. कोणी यायचे ते नेहमी मला रविवारी सकाळी 8 वाजता चर्च मध्ये बघायचे. They never saw me going to that church त्यांनी मला त्या चर्च मध्ये तेव्हा जाताना पाहिलं नाही. when I used to go to school जेव्हा मी शाळेत जायचो ना, during the recess time. मधली सुट्टी व्हायची ना, I used to go all alone आणि मी एकटा जायचो ना, and sit on the pew आणि जाऊन बेंचवर बसायचो ना, and look at the Lord Jesus आणि Christ येशूंकडे बघत बसायचो and ना, talk to him. आणि त्यांच्याशी बोलाय. ते कोणी पाहिलं नाही. Only heaven saw. स्वर्गाने पाहिलं मात्र ते. I told you, that's why you knew. मी तुम्हाला हे सांगितलं म्हणून तुम्हाला कळलं की मी लहान असताना सेंट जोसेफ शाळेमध्ये खडकीला पडलेल्या मधल्या सुट्टीत एकटा मी चर्च मध्ये जाऊन बसायचो आणि येशूंकडे पाहायचो. Say, everything you carry today आज जे काही तुझ्याकडे आहे becomes powerful. ते सामर्थ्यवान होतं. Your eyes, your talk, your walk, तुझे डोळे, तुझं बोलणं, तुझी चाल, your touch, तुझा your स्पर्श, clothes, your handkerchief, तुझे कपडे, तुझा रुमाल, everything becomes powerful. सगळं सामर्थ्यवान होतं. तुझ्या साड्या. See, that staff in the hand of Moses became the rod of God. मोशेच्या हातातली काठी झाली ना देवाची काठी. मग मोशेतल्या देवाच्या हातातला पीटर होणारच आहे ना देवाचा पीटर. With the rod of God, he divided the Red Sea. देवाच्या काठीनं त्याने तांबडा समुद्र दुभंगला. With the staff only, he was taking care of the sheep. काठीनं त्याने मेंढरं सांभाळली. He would have died as a shepherd. मेला असता मेंढपाळ बनून. But the moment he moved towards heaven, मेंढपाळ म्हणूनच मेंढपाळ बनून मेला असता. पण ज्या क्षणी तो स्वर्गाकडे गेला, the staff became the rod of God. तीच काठी देवाची झाली है ना. माझी तीच कथा आज देवाची झाली. See? So the rod in your hands turns to power. तुझ्या हातातली काठी सामर्थ्यात बदलते. When your heart is surrendered to the throne of God. हृदय देवाच्या सिंहासनाकडे समर्पित पाहिजे. When you surrender, please do it 100%. See, Otherwise don't. you don't need to be eloquent. You need to be just obedient. तुला चांगली भाषा आली पाहिजे, तू वक्ता पाहिजे, तू बुद्धिमान पाहिजे, काही गरजेचं नाही. फेथफुल, विश्वासू, इमानदार पाहिजे. Heaven only backs a surrendered tongue. कारण की स्वर्ग ना, ही जी जीव आहे ना गुलाबी, समर्पित जिभेलाच Amen. स्वर्ग पाठिंबा देतं. जिभेला हाड असावं. मराठीत म्हणे ना, जिभेला हाड आहे की नाही.
असतं अनेकांचं असं, पण तसं नकोय. जिभेला हाडं ठेवा, बोलताना स्वर्गातलंच बोला, नाहीतर मग बोलू नका. When Moses came down from the mountaintop, मोशे जेव्हा डोंगर माथ्यावरनं खाली आला, he didn't glow with the glory तो काही गौरवाने चमकला नाही. because he read the scrolls. No. त्याने शास्त्रवचन वाचलं होतं म्हणून त्याचा चेहरा प्रकाशित झाला असं नाही. He saw the throne of God. अरे तो देवाचं सिंहासन पाहून आलाय, तो बंदात चमकेगा ही ना. देवाचं सिंहासन बघून आलेला माणूस काय काळा पडून येईल Say, का प्रकाशमान होऊन येईल? when you are in touch with heavens, स्वर्गाशी जेव्हा तुझा संबंध असतो where others see famine, आणि मग दुसरे लोक जिथे दुष्काळ पाहतात, your faith will see the harvest in that same place. तिथे तुझ्या विश्वासाला मात्र दुष्काळात पण हंगाम दिसतो. Say, हा फरक आहे. when Joseph's brothers came to Egypt, their thinking changed. योसेफाची भावंड जेव्हा मिस्र देशात आली, त्यांचे विचार बदलले. That there is too much of harvest here. इथे खूप हंगाम धान्य आहे. When they went back to जेव्हा Mesopotamia, ते मेसोपोटेमियाला it was गेले, famine. दुष्काळ होता. So every time they went to Joseph, तर ज्या दर वेळेला ते योसेफाकडे गेले, they were excited. त्यांना आनंद व्हायचा. Your feet should take you to heaven every day. तुझी पावलं तुला रोज स्वर्गाकडे नेली Your पाहिजे. Joseph is waiting for you. तुझा योसेफ तुझी वाट बघतोय. पावलं रोज स्वर्गाकडे लाव. पाऊले चालती माझी आता दापोडीची वाट. Say, and so when you sow where God says sow, तर देव तुला जिथे पेरायला सांगेल तिथे जेव्हा तू पेरशील, you reap what the world can't explain also. मग तू असं काही कापशील की जे बघून दुनिया बधीर होईल. ये बंदा इतना ब्लेसेड कैसे हो गया? From where does he get these answers? याला कुठून ही सगळी उत्तरे येतात? Faith even in a dry place सुकलेल्या जागेत सुद्धा विश्वास will bring a flood of provision for you. पुरवठ्याचा पूर आणेल, पूर तुझ्यासाठी. And faith comes from heaven. आणि विश्वास स्वर्गातून येतो. इसाकाने कापलंच ना 100 पट. Yes. कुठे? सफल जमिनीत नाही, कोरड्या जमिनीत. God said sow, he sowed. देवाने त्याला फक्त सांगितलं इथे पेर, त्याने पेरलं. And what happened? मग काय झालं? 100-fold harvest. 100 पट हंगाम कापला त्याने तिथे. Because the soil itself responds to the seed of a heart Hallelujah. that is set upon heaven. कारण जमीन सुद्धा जे हृदय स्वर्गाकडे लागलेलं आहे, त्या हृदयातनं आलेल्या बीजाचा मान कोरडी पडलेली जमीन पण करते की त्यांना 100 पट फळ येतं. Praise What God. are you talking about, people? Even the mud respects. You should see Isaac now in a new light. आता तुम्ही नवीन प्रकाशात इसाकाला बघायला शिका. He's meditating in the field तो शेतात every बसून day. मनन करतो रोज. He's not just a man of the field. तो शेतातला माणूस आहे फक्त असं नाही. He's a praying man of the field. तो आता प्रार्थना करणारा शेतातला माणूस झालाय. फरक आहे ना? शेतातली माणसं आणि प्रार्थना करत बसलेली शेतातली माणसं फरक आहे. Because his heart was known in heaven. कारण त्याचं हृदय स्वर्गात परिचित झालं. People only knew Isaac as a farmer, लोकांना इसा फक्त शेतकरी म्हणून ठाऊक होता, but they didn't see. पण त्यांनी हे नाही पाहिलं. When he was alone, he was praying in that same field. तो एकटा असताना त्या शेतात बसून प्रार्थना करायचा. वो किसने देखा? वो किसी ने नहीं देखा, वो प्रभु ने देखा. See? And so when he sowed in the land of drought, आणि मग जेव्हा त्याने दुष्काळग्रस्त जमिनीत पेरलं, God gave him a harvest. देवाने त्याला हंगाम दिला. Because God God is said, faithful. you will sow here, you will reap here. देव म्हणाला इथंच पेर, तू इथेच कापणार आहेस. He sowed where most people would have drawn back. जास्तीत जास्त माणसं जिथून माघार घेऊन गेली असती अशा जमिनीत त्याने पेरलं. Say, because God told him, कारण देव त्याला बोलला, be अशी connected to heaven. स्वर्गाशी संबंध साधा. Be connected to heaven. स्वर्गाच्या संपर्कात राहा. Be connected to God's heaven. देवाच्या स्वर्गाच्या संपर्कात राहा. Be connected to the throne of God. देवाच्या सिंहासनाच्या संपर्कात Be राहा. connected to the resurrected Christ, पुनरुत्थित ख्रिस्ताशी संपर्क साधा, who is seated at the right hand of God. जो देवाच्या उजव्या हाताला बसलाय. Paul says, पौल म्हणाला, if then you were raised with Christ, seek those things which are above, set your mind on things above, not on the things of the earth. ख्रिस्तासोबत तुम्ही जर पुनरुत्थित झालाय तर आता तुमचं मन वरच्या स्वर्गीय गोष्टींवरच लावा, पृथ्वीवरच्या गोष्टींवर एवढी मन लावू नका. That means म्हणजे if you live your life with heaven's agenda, स्वर्गीय अजेंडा जो काही आहे त्यानुरूप जर तुम्ही जगलात, even in the dry seasons, अगदी वाळलेल्या सुकलेल्या ऋतूत सुद्धा God will cause the burdens to become bountiful for you. परमेश्वर त्या ओझ्यांना पण तुझ्यासाठी
भरपुरीत बदलेल. Even where prosperity seems impossible, जिथे समृद्धी तुला अशक्य वाटते, God will break the boundaries for you. तिथे देव तुझ्यासाठी सीमा रेषा तोडून येईल. You plant where nobody planted, जिथे कोणी पेरलं नाही तिथे तू पेरलं and you will get it. आणि तुला मिळणार, Because you are in touch with heaven. कारण तुझा संपर्क स्वर्गाशी आहे. स्वर्गाच्या संपर्कात राहा बेटा. Amen. आमेन. He said, तो म्हणाला, seek first the kingdom of heaven and its righteousness, प्रथम स्वर्गाचं राज्य आणि त्यातली धार्मिकता and all शोधा. these things will be added to you. नीतिमानपणा शोधा, बाकी सगळ्या गोष्टींची भर तुमच्या आयुष्यात पडेल. Say, let your name, let your talk be recorded in the heavens book. तुझं नाव, तुझं बोलणं स्वर्गीय पुस्तकात रेकॉर्ड होऊ Let दे it ना. not be recorded on earth's book. केवळ पृथ्वीवरच्या पुस्तकांमध्ये तू तुझा आवाज आणि तुझं नाव आणि सगळं रेकॉर्ड करून सगळं तू सारखं पोस्ट करत राहतो. त्याला It's just a chatterbox. चॅटर बॉक्स आहे खाली. It is useless for काही the त्याला अर्थ heavens. नाही. स्वर्गासाठी त्याचा काही फायदा नाही. Say, I sow from heaven. म्हणा मी स्वर्गातून पेरतो. That's why I reap म्हणा in म्हणा जोरात abundance. बोला. म्हणा म्हणा मी स्वर्गातून पेरतो I reap in abundance. आणि म्हणून मी विपुल कापतो. My life is known in heaven. माझं जीवन स्वर्गात ओळखीचं आहे. सबको मालूम है ऊपर जयश्री कोण आहे. And that's why म्हणून what I do, I will prosper on this earth. मी जे काही करीन त्यामध्ये या पृथ्वीवर मी समृद्ध होणार. Look at Ruth. रूथ माझी रूथ. Say, leaving the comfort for the calling. सौख्य सोडलं त्या बाईनी पाचारणात चालायला. कम्फर्ट सोडा, माहेर सोडलं, माहेर. And when you पाचारणात align चालायला. with God's people, आणि देवाच्या लोकांशी जमवून घेतलं. you are heavenly minded. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांशी जमवून घेता, फिनिश्ड, तुम्ही स्वर्गीय मानसिकतेचे ऑलरेडी झालाय. And then you are aligning with God's provision. आणि मग देवाच्या पुरवठ्याशी तुम्ही जुळवून घेता. Walk with God's people. देवाच्या लोकांसोबत चाला, You will get God's provision. देवाचा पुरवठा मिळेल. देवाचे लोक, देवाचे लोक, त्यांच्यासोबत चालायचं. Because faithfulness even in obscurity, कारण की उकिरड्यात सुद्धा विश्वासूपणा you will get harvest there too. जर ठेवला तर तिथेही हंगाम मिळेल. Say, and you will find your boss working there in the field waiting for you. आणि तुला तुझा बवास तिथे सापडेल शेतात काम करत असताना. त्याने मला उकिरड्यावरून उचलले, राजाच्या पंक्तीत बसवले. कसे? पंक्तीत बसणं नंतर आलं, पहिले कुठे होती तू? उकिरड्यावर. Ruth fixed her mind in the heavens. रूथने मन स्वर्गात लावलं. Amen. आमेन. And that's how heaven remembered her when she walked into म्हणून तर Bethlehem. स्वर्गाने तिची आठवण ठेवली ना ती बेथलेम गावात आल्यानंतर, की बंदी में दम आहे. Amen. Ruth walked away from what was safe for her. रूथ तिच्यासाठी जे सुरक्षित होतं ना ते सगळं सोडून नामीच्या मागे लागली. She left Moab, मोआब देशच तिने सोडला. left the people, स्वतःचे लोक, मी आत्ताच म्हणाले, माहेर सोडलं. left the familiarity of her surroundings. परिचितपणा सोडला, की ज्या जागेत ती परिचित होती, जी जागा तिला परिचित होती, ते सगळं सोडलं. Because she believed in a promise. कारण तिने अभिवचनावर विश्वास ठेवला. She refused to settle for dust of Moab. आणि मोआब देशातल्या धुळीवरती सेटल व्हायला नाही म्हणाली, की अब मैं कफन बांध के निकली हूं, मरी तो मरी. I want to walk in my destiny. मला माझ्या आयुष्याच्या दिशेत चालायचंय. जो मैंने छोड़ा वो छोड़ा. She was a foreigner there, ती परकी होती, ती उपरी होती तिथे. yet कोण होतं she तिथे? embraced God's people. कोण होतं तिथे? तिचं कोणी नव्हतं, पण देवाच्या लोकांना तिने मिठ्या मारल्या She aligned with Naomi, आणि नामीशी जुळवून घेतलं followed her God, आणि नामीच्या देवामागे चालली. gleaned in Boaz's field, भवाजाच्या शेतात सर्व वेचला. faithful, विश्वास, unseen, इमानी, humble. अदृश्य, Heaven was नम्र. writing a story when she was doing all this. फिनिश. स्वर्गाने तिची कथा लिहायला सुरुवात केली रूथ हे सगळं करत असताना. क्यों? The moment you come to church, heaven writes. ज्या क्षणाला तुम्ही चर्चला येता स्वर्ग लिहितं. The moment you kneel down and pray, heaven writes. तू गुडघे टेकून प्रार्थना करायला लागला, स्वर्ग लिखाण करतं. The moment you open the Bible to read, heaven writes. तू वाचायला बायबल उघडलं, स्वर्ग लिखाण करतं. Yes. स्वर्गाने आपलं लिखाण करावं अशी इच्छा आहे. Say, सांगितलेल्या गोष्टी करा. she chose kingdom of God first. देवाचं राज्य तिने पहिलं निवडलं. And that's how provision found her. म्हणून तर पुरवठा तिला सापडला. पुरवठ्याला ती सापडली आणि तिलाही पुरवठा सापडला. Praise God. आमेन. See, Ruth did not leave Moab because her eyes were set on Bethlehem boys. So nice, what a punching line. रूथने मोआब देश अशासाठी सोडला नाही की तिचे डोळे
बेथलेहमच्या मुलांवर होते. No. यू आर रॉंग. Because the eyes were fixed on heaven. तिचे डोळे स्वर्गावर होते, बेथलेहमच्या मुलांवर नाही. तुझे डोळे कुठे आहेत? I mean, she was not chasing a husband. ती काय नवऱ्या मागे लागली नव्हती. She was chasing holiness. मला नवरा द्या नाही, मला स्वर्ग द्या. She was not chasing for herself to get married. ती लग्ना मागे लागली नव्हती. माझं लग्न करा, माझं लग्न करा. लगीन घाई नाही. She wasn't chasing for Boaz. ती बोआजाच्या मागे लागली नव्हती काही. She तिला was माहित पण hungry नाही. for God. ती देवासाठी भुकेली होती. कोणीतरी मला देव देता का देव, See? मला देव देता का देव. She didn't say, ती असं नाही म्हणाली, your God shall be my God, your people shall be my people. Where you go, I will find my husband. No. तुझा देव माझा देव असेल, तुझे लोक माझे लोक असतील, आणि जिथे तू जाशील तिथे मला माझा नवरा सापडेल, See? असं लिहिलंय. She was not moved by what she could get. तिला काय मिळणार आहे यावरून ती चालत नव्हती काय. म्हणजे तिचे डोळे योग्य जागी होते. She was moved by whom she could follow. कुणामागे मी चालणार आहे त्यावर ती हादरली होती की मला प्रभू पाहिजे. She didn't change her location, she changed her loyalty. तिने परिसर नाही बदलला, तिने इमानी जी तिथे होती ती आता इथे लावली. Amen. पहले मैं उनको ईमानी था, अभी मैं इनको ईमानी हूं. She didn't walk into Bethlehem because it was Bethlehem. बेथलेहम होतं म्हणून ती बेथलेहम गावात चालली नाही. No, she walked into the will of God. ती देवाच्या इच्छेत तिथं चालली. आमेन. She walked into the will of God. ती देवाच्या इच्छेत तिथे चालली. See, you don't have to chase your Boaz when you're walking in the field of obedience. आज्ञा पालनाच्या शेतात जर तुम्ही चालत असाल तर तुम्हाला बवाजाच्या मागे वेड्यासारखं लागावं लागणार नाहीये. बवाज आएगा ही. Yes. डिफॉल्ट कुछ एसएमएस डिफॉल्ट आते ही है ना बेटा. Favor- बाय डिफॉल्ट वो बवाज आने ही वाला है. Favor will always find you when your feet are following the Father in heaven. तुझी पावलं जेव्हा स्वर्गीय बापा मागे चालायला लागतील, अनुग्रह शोधून तुझ्या घरी येणारच. So Ruth was known in heaven long before she was noticed in the house of Boaz. तर रूथ ना बवाजाच्या घरामध्ये ओळखलं जाण्यापूर्वी स्वर्गात खूप ओळखीची झाली होती. She was not known in Bethlehem बेथलेहम by the गावात heavens. बेथलेहम गावात ती नव्हती परिचित. She was known in the heavens when she was in Moab. मोआब देशात असताना स्वर्गात तिची ओळख झाली. स्वर्ग म्हणायला लागलं. Because there she said, I will follow your कारण God. मोआब देशात असतानाच तिने ठरवलं मी तुमच्या देवामागे चालणार आहे सासूबाई. I will stop here. इथे मी थांबतो. Thank you, Jesus. बस आमेन. एवढं पुरेसं आहे. स्वर्गा मागे चाला बेटा. क्या इनकी उनकी लेकर Thank you, बैठे. Jesus. प्रभु के पास आओ. Let your eyes be fixed on heavenly things. You know, Paul never saw Jesus, the physical Jesus. पॉलला कधीही शारीरिक येशू दिसले नाहीत. Paul saw only the resurrected Christ, पॉलने फक्त पुनरुत्थित येशू पाहिले ना. like you and me. तुमच्याप्रमाणे माझ्याप्रमाणे पॉलने फक्त पुनरुत्थित येशू पाहिले. Never saw the physical Jesus. शरीरूपी येशू पॉलनेही पाहिले नव्हते. That's why he said, म्हणून तो म्हणाला, let your eyes be fixed on Christ who is seated in heaven. तुझे डोळे ख्रिस्तावर लागलेले असू दे जो ख्रिस्त स्वर्गात बसलाय. When did he sit? कधी बसला? After the resurrection. पुनरुत्थानानंतर बसला. So let your eyes be on the resurrected Christ. तुमचे डोळे पुनरुत्थित येशूंवर लावा. That's why Paul says, म्हणून पॉल म्हणाला that I may know him and the power of his की resurrection. मी त्याला जाणावे आणि त्याच्या पुनरुत्थानातले सामर्थ्य जाणावे. Follow the resurrected Christ. पुनरुत्थित येशूंच्या मागे चाला. And you will have resurrection in every area of your life. म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला पुनरुत्थान मिळेल. Let anything be dead. काहीही मेलेला असू दे It will rise up. ते सगळं जिवंत होईल. आमेन. Amen. हालेलुया. Who is seated in heaven? कोण स्वर्गात बसलाय? The resurrected Christ. पुनरुत्थित ख्रिस्त. The one who says, I am the resurrection and the life. जो म्हणाला मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. He is seated in heaven. तो स्वर्गात बसलाय. Praise God. देवाला धन्यवाद. Thank you, Jesus. Amen. Let us worship the Lord. मग प्रभूची आराधना आपण करूया. चला. हालेलुया. Into your presence we come, not by the works that we have done, but by your grace alone. We humbly bow before your throne. Amen.
Hallelujah. In your presence, Amen. Lord. Into your presence we come. Yes, Father. Hallelujah. We worship you, Not Jesus. by the works that we have done, Hallelujah. but by your grace alone. Thank you, Jesus. We humbly bow before your throne, For your throne. Singing glory. singing Glory to the Lamb. glory to the Lamb, Oh, hallelujah. glory to the Lamb that was slain, singing glory, glory to the Lamb, glory to the Lamb that was slain. Into your presence, Lord. Into your presence we come. Jesus. Not by the words, Not by the works that we have done, enter by your grace, Lord. but by thy grace alone. We all humbly bow before your throne, We Jesus. humbly bow before your throne. Singing holy, Holy is the Lamb. holy is the Lamb, Hallelujah. holy is the Lamb That was slain. Yes. singing holy, holy, Holy is the Lamb. holy, holy is the Lamb that was slain, singing mighty, Hallelujah. sing mighty Lord, Mighty is the Lamb. Mighty is the Lamb that was slain. Singing mighty. Hallelujah. Amen. Let's sing hallelujah before the Lord. Yes. Hallelujah. Everybody come on, lift up your hands and worship Him. The Lord is in this place, there is no doubt about it. Hallelujah. Come on, Karabashando. Mandarandala Karabasira Yes, worship Basando. Him. Aradna, Aradna. Get Sing connected to it the once heavens. again. The heavenly word. Hallelujah. Amen. Ira baba baba Karabashandara Kara baba 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 baba. Hallelujah. Yes. Hallelujah. Glory. Yeshu, Yeshu, everybody. Yeshu, 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 Yeshu. Glory, Lord. Yeshu, 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 Hallelujah once again. Hallelujah. Glory. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभु Let your येशू. heart be lifted to heaven. तुमचं हृदय स्वर्गाकडे लावा. Come closer to the throne of God. देवाच्या सिंहासनाच्या जवळ या. Let your mind be there. now. तुमचं मन तिथे लागू दे. Forget anything that is happening around you. बाकी सगळं तुमच्या अवतीभोवती काय घडतंय ते विसरा. The trouble, the pain, the sorrow, the sickness. ते त्रास, त्या वेदना, ते दुःख, ते आजार Just forget it. सगळं सगळं विसरून जा.
just look to him. प्रभूकडे बघा, प्रभूत विलीन होऊन जा. This morning when I was kneeling down and praying, आज सकाळी जेव्हा गुडघे टेकून मी प्रार्थना करत होतो, I told the Lord, मी प्रभूला म्हणालो, I don't want anything from you. मला तुझ्याकडून काही नको. I told him, मी प्रभूला आज सकाळी पण सांगितलं, मला तुझ्याकडून काही नको, I don't want anything. मला काही नको दे I बाबा. said, this morning म्हटलं आज सकाळी I'll only praise you. मी फक्त तुझी स्तुती I करणार, will only worship मी you. फक्त तुझी आराधना करणार And I आहे. will only proclaim your greatness आणि तुझी थोरवी मी घोषित करणार आहे. and nothing else. बाकी मला काही नको, Nothing else. बाकी I मला didn't काही pray नको. for any one of you. तुमच्या कुणासाठी प्रार्थना केली I नाही, didn't pray for myself स्वतःसाठी प्रार्थना केली नाही, nor my needs. माझ्या गरजांसाठी प्रार्थना केली नाही. I said, Lord, फक्त म्हणालो, प्रभू today's morning is dedicated only to worship you. आजची सकाळ तेरे नाम, तुझी आराधना करायला. And tears were flowing down my eyes. आणि नुसते अश्रू माझ्या डोळ्यातनं घळा 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 वाहत होते. Tears were flowing down my नुसते eyes. अश्रू माझ्या डोळ्यातून घळा 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 वाहत होते. I was in connection with heaven. माझा स्वर्गाशी संपर्क लागला. I felt so close to the throne मला of देवाच्या God. सिंहासनाच्या इतकं जवळ गेल्यासारखं And वाटलं. that was the time he said, त्यावेळेला प्रभू मला म्हणाला, give this message. हाच उपदेश कर. Let my people come close to my माझ्या throne. लोकांना माझ्या सिंहासनाच्या जवळ येऊ दे. Let them be heavenly माझ्या minded. लोकांना स्वर्गीय मानसिकतेचं कर. And see what I'll do for आणि them. बघ मी माझ्या लोकांसाठी काय करीन. And that's how this message came out. अशा पद्धतीनं हा उपदेश आज झाला. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Right now, यावेळेला be connected to heaven. स्वर्गाशी संपर्क साधावे. Come close to heaven. स्वर्गाच्या जवळ या. Come close to the throne of God. देवाच्या सिंहासनाजवळ या. Come close to the heart of God. देवाच्या हृदयाजवळ या. Draw yourself nigh to me, स्वतःला माझ्या जवळ आण, and I shall draw nigh to मग you. मी तुझ्या जवळ येईन. Ramanthala, Karaba, Shakara, Shandu. bara, 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 bara. इराबा बाबा कराबा सिराबा. मांदरा Something मला is going to कराबा. happen this morning. आज सकाळी काहीतरी होणार आहे. Yes, होणार आहे. something is going to happen. इराबा बांदरू Those गुरु. depressed people, ते those नैराश्यात sick गेलेले. people, ते डिप्रेशन मध्ये आजारी पडलेले come लोक. in front. I will pray for you. इथे पुढे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. Yes, I know today is breaking of bread, मला माहिती आहे आज प्रभू भोजन but आहे. we cannot miss this opportunity. बट नेव्हर माइंड, देवाने दिलेली संधी आपण नाही गमवायची. Heaven is in touch with us. स्वर्गाचा संपर्क आता आपल्याशी We are लागला. in touch with heaven. आपलाही संपर्क स्वर्गाशी लागलाय. Heaven has leaned. आणि स्वर्ग आपल्याकडे झुकलाय. Bible says, बायबल म्हणतं, heaven leans when God leans. देव जेव्हा झुकतो स्वर्गही झुकतं. And God has leaned right now आणि देव आता आपल्याकडे झुकलाय. because कारण we are in touch with heaven. आपला संपर्क स्वर्गाशी We are लागला. in touch with the throne of God. देवाच्या सिंहासनाशी आपला संपर्क Our लागला. minds are fixed on the heavens. आपलं मन स्वर्गावर लागलंय. Our minds are thinking about heaven. आपलं मन स्वर्गाचा विचार करत Our आहे. minds are thinking about Jesus. आपलं मन येशूंचा विचार करत Our आहे. minds are thinking about the love of the आपली Father. मन देवबाबाच्या प्रेमाचा विचार करत आहे. And we are mesmerized आणि आता आपण एवढे मोहून गेलोय by His presence. त्याच्या सहवासाने, By रंग his लिया, love, मुझे रंग लिया, by त्याच्या his प्रेमाने, power. त्याच्या सामर्थ्याने मोहून गेलो, मोहून गेलो, मोहून Thank you, गेलो. Jesus. Something is happening right now. काहीतरी आता होत आहे. He is touching you now. तो तुला आता स्पर्श करतो. Heaven has bowed down स्वर्ग तुझ्याकडे झुकलाय. because God has leaned कारण की देव तुझ्याकडे and He झुकलाय. is touching your hearts right now. आणि तुझ्या हृदयाला तो आता स्पर्श करतोय. Whatever you're going through right ज्या now, कुठल्या परिस्थितीतून तो आता जातोय, call upon Jesus येशूंच्या नावाचा धावा कर. because कारण 2 hours 2 तास you have drawn more close to God हे now 2 तास तू देवाच्या अजून जवळ आलास. ओ than you have रबा. ever been before. अगोदर नव्हतास तू एवढा जवळ, पण या 2 तासात तू देवाच्या फार जवळ आलास. Let your hearts be lifted up. हृदय प्रभूकडे द्या. Let your hearts be lifted up. हृदय स्वर्गाकडे लावा. Father, दे बापा, I thank you मी तुझे आभार मानतो for this morning. आजच्या सकाळच्या समयासाठी. These people are here. हे लोक इथे गोळा झाले. Something is happening in their काहीतरी lives. नक्की त्यांच्या जीवनात You होत are आहे. healing them. तू त्यांना आरोग्य देतोय. You are delivering them. तू त्यांना सुटका देतोय. You are lifting them. तू त्यांना उचलतोय. Right now, आता या वेळेला I pray for all of मी them. प्रार्थना करतो या सर्वांसाठी. Every sickness, प्रत्येक आजार I command you मी आज्ञा करतो in the name of Jesus. येशूंच्या नावात Leave them all. सोड या लोकांना. सगळ्यांना सोड. Leave them all in Jesus' name. सगळ्यांना येशूंच्या नावात सोड. इराबा बांदरू करू. Because their hearts are lifted up to you. कारण त्यांची हृदय त्यांनी तुझ्याकडे लावलेली आहेत.
Leave them in Jesus' name. सोड त्यांना येशूंच्या नावात. Every pain vanish in Jesus' सगळ्या name. वेदना येशूंच्या नावात जाऊ दे. Every sickness vanish in Jesus' प्रत्येक name. आजार येशूंच्या नावात जाऊ दे. Whatever pain they are carrying this morning, ज्या काही वेदना आज त्यांच्या हृदयात आहेत let it be solved in Jesus' त्या name. सगळ्या निघून जाऊ देत येशूंच्या नावात. Yes. धन्यवाद. Your problems will be solved in Jesus' तुमच्या name. सगळ्या समस्या सुटणार आहेत आज. If your hearts are lifted close to heaven, तुमची हृदय जर स्वर्गाच्या जवळ गेली, there will be a release एक सुटका येईल from God. देवाकडून. The angels will help you. देवाचे दूत तुम्हाला मदत करतील. The angels will solve your problems देवाचे दूत तुमच्या समस्या सोडवतील. because your hearts are lifted up to heaven. कारण तुमचं हृदय स्वर्गाकडे गेलंय. Your hearts are lifted up to the throne of God. तुमचं हृदय देवाच्या सिंहासनाकडे गेलंय. You have come more closer to Jesus. तुम्ही येशूंच्या जास्त जवळ आला. So something miraculous has to happen in your life. काहीतरी चमत्कारिक कार्य तुझ्या जीवनात घडायला Be हवं. blessed in Jesus' name. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Say, Lord, I thank you. म्हणा, प्रभू मी तुझे आभार मानतो. I receive the change from heaven. स्वर्गातून आलेला बदल मी स्वीकारतो. I receive this blessing from heaven. हा आशीर्वाद स्वर्गातून आलेला मी स्वीकारतो. I receive the deliverance from heaven. स्वर्गातून आलेली सुटका मी स्वीकारतो. I receive a newness in my life. माझ्या जीवनात नवीनता स्वीकारतो. I'll be successful. मी यशस्वी होणार. I will be blessed. मी आशीर्वादित होणार. I'll be fruitful मी सफळ होणार. because कारण I have drawn my soul close to my God. माझा जीव मी माझ्या देवाच्या जवळ आणलाय. Thank you, Father. धन्यवाद देव बाप्पा. Say thank you, म्हणा Jesus. धन्यवाद Say येशू. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. हालेलुया. Even 1%, if एक your टक्का. heart is drawn closer to God's throne, 1% जरी तुमचं हृदय आज स्वर्गाच्या जवळ आलं असेल, सिंहासनाजवळ आलं असेल, if it has happened this morning, आज सकाळी जर हे झालं असेल, you are in for a miracle. चमत्कार तुम्हाला दिसणार. Even 1%, I'm telling you. 1% जरी तुमचं हृदय सिंहासनाच्या जवळ आज आलं असेल तर चमत्कार येणार. Yes. And you will have a testimony. आणि साक्ष तुझ्या जीवनात तयार होणार. आमेन. Even when you go home, घरी जाल तेव्हाही just kneel down गुडघे टेका and say, आणि म्हणा, Lord, प्रभू I want to come more closer मला to you. तुझ्या अजून जवळ यायचंय. Closer to your throne. मला तुझ्या सिंहासनाजवळ यायचंय. I want to be connected to you. मला तुझ्याशी संपर्क साधायचा आहे. जीसस टेक मी ॲज आय एम. Even these 3 words हे 3 शब्द सुद्धा will draw abundance of grace and mercy on your life. कृपा आणि दया याची विपुलता तुझ्या जीवनावर आणतील. Yes, try it to this morning or आज- this night आज घरी जाऊन हे करून बघा. and see you will have a testimony. बघा तुमच्या जीवनात साक्ष तयार होईल. Praise God. देवाला Give a धन्यवाद. big clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा.